प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम। आजच्या या प्रभुवारच्या उपासनेमध्ये आपल्या प्रत्येकाचं मी पुन्हा एक वार स्वागत करीत आहे। परमेश्वर देवाने आम्हाला आतापर्यंत सांभाळलेलं आहे आणि प्रत्येक वार आजच्या या आठवड्याची सुरुवात होत असताना परमेश्वर देव आज या उपासनेच्या माध्यमातून त्याच्या चरणाजवळ आम्हाला घेऊन येत आहे। म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो। परमेश्वराने आम्हाला आतापर्यंत सांभाळलेलं आहे म्हणून त्या जिवंत देवाची स्तुती असो। आपण यावेळेस या उपासनेस आरंभ करूया। आपल्या मंडळीत, आपल्या कुटुंबातील प्रत्येकांना घेऊन आपण यावेळेस या उपासनेमध्ये देवाच्या चरणी आपण यावेळेस बसूया, एकत्रित येऊया। देवाचं वचन आम्हास म्हणतं, हे परमेश्वरा, मी तुझा धावा करीतो, माझ्याकडे सत्वर ये। मी तुझा धावा करीतो तेव्हा माझ्या वाणीकडे गान दे। माझी प्रार्थना तुझ्या समोर धूपाप्रमाणे, माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर हो। परमेश्वर देव आज या उपासनेमध्ये आमच्या प्रत्येकाच्या समवेत हो। या प्रियांनो, यावेळेस आपण प्रार्थनेत असूया। पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रभुराया, आम्ही यावेळेस तुझ्या चरणाजवळ येत आहोत। तुझे उपकार स्तुती करीत आहोत, तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, कारण प्रभू तू आमचा सांभाळ केलेला आहेस। आज या समय प्रभू परमेश्वरा, तुझ्या चरणाजवळ नतमस्तक होण्याची संधी तू आम्हाला दिली आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, आम्ही यावेळेस मनपूर्वक तुझे आभार मानितो पित्या। आज आम्ही तुला विनंती करीत आहोत पित्या की आमच्या प्रार्थनेकडे प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझे कान लागू दे पित्या। प्रभू परमेश्वरा, आमच्या प्रार्थना प्रभू हे धूपाप्रमाणे प्रभू परमेश्वरा तुझ्याकडे प्रभू परमेश्वरा सादर केल्या जातील अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो। प्रभू परमेश्वरा, आम्ही खरोखर प्रभू यावेळी आपल्या प्रत्येकाचं समर्पण तुला करीत आहोत। गेल्या आठवडाभर तू आमचा सांभाळ केलेला आहे म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो आणि प्रभू परमेश्वरा, पुन्हा एक वार या आठवड्याची सुरुवात करीत असताना प्रभू आज या उपासनेच्या माध्यमातून तू आम्हा प्रत्येकाला तुझ्या आध्यात्मिक लाभांनी परिपूर्ण कर। तुझ्या चरणाजवळ येणाऱ्या प्रभू प्रत्येक विश्वासणाऱ्यांना आज तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत। आमच्या प्रिय मंडळीला प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत। त्या प्रत्येकांच्या सोबत हो, प्रत्येकांच्या घरामध्ये, कुटुंबांमध्ये, त्यांच्या जीवनामध्ये प्रभू तुझी आध्यात्मिक शांती लाभू दे, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे। या उपासनेमध्ये तू आमचा चालक हो, आमचा पुढारी हो आणि प्रभू परमेश्वरा, तुझ्या प्रभू पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तू आम्हा प्रत्येकाला चालीव, हीच आम्ही या समय तुला विनंती करीतो। पुढील वेळ आमचं जीवन सर्वस्व तुला समर्पित करीत प्रार्थना येशूच्या नावाने मागतो, म्हणून तू ऐक बाप्पा, आमेन। देवाच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो। प्रियांनो, या आपण यावेळेस गीत गाऊया, परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया। यावेळेस उपासना संगीत यातून गीत क्रमांक 40 आपण सर्वजण मिळून परमेश्वराच्या गौरवाकरिता, त्याच्या नावाला धन्यवाद देण्याकरिता आपण यावेळेस गाऊया। उपासना संगीत यातून गीत क्रमांक 40 पुढे स्क्रीनवर आपल्या प्रत्येकाकरिता ते येत आहे। प्रभु येशूला नित्य मुखे गावे, सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे। सेवावे करी नयनी बघावे, चित्ताने घ्यावे।
या प्रियांनो, यावेळेस आपण प्रेषितांचा मतांगीकार, आपला विश्वासांगीकार सर्वजण एकत्रितरित्या जाहीर करूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करणारा आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंते पिलात्याच्या वेळेस दुःख भोगिले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरिले, तिसऱ्या दिवशी मेलेल्यांमधून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय कराव्यास जो येणार आहे, त्याविषयी मी विश्वास धरितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्र जनांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. यावेळेस आपण ईशस्तवन करूया. उपासना संगीत यातून गीत क्रमांक 791, ख्रिस्त पावित्र्य शांती सत्प्रीती. ख्रिस्त पावित्र्य शांती सत्प्रीती, शोभा सौंदर्य माझी या जीवनी, येशू पवित्र तू, शुद्ध मज करी, तुझे सौंदर्य दिसो या जीवनी. आमेन. प्रभूची स्तुती असो प्रियांनो. यावेळेस आपण प्रत्येक जण आपल्या स्थानावर उभे असताना एक शास्त्रभाग आपण सर्वजण मिळून यावेळेस वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 142 हा आळेपाळीचा शास्त्रपाठ आहे, पण आपण सर्वजण मिळून आजच्या या उपासनेमध्ये आपण एकत्रितरित्या वाचूया. स्तोत्रसंहिता यातील स्तोत्र 142 1 ते 7 वचने आहेत. आपण सर्व वचने एकत्रितरित्या वाचूया. अडचणीच्या वेळी सहाय्य मिळावे म्हणून प्रार्थना. स्तोत्र 142. मी आपल्या वाणीने परमेश्वराला आरोळी मारितो, आपल्या वाणीने परमेश्वराची विनवणी करीतो. मी त्याच्या पुढे आपले गाऱ्हाणे मांडितो, मी आपले संकट त्याला सांगतो. माझ्या ठाई माझा आत्मा व्याकुळ झाला आहे, तरी माझा मार्ग तुला ठाऊक आहे. मी जातो त्या वाटेवर त्यांनी माझ्यासाठी गुप्तपणे पाश पाडिला आहे. माझ्या उजवीकडे दृष्टी लावून पहा, मला ओळखणारा कोणी नाही, मला कशाचाही आश्रय नाही, माझ्या जीवाची पर्वा करणारा कोणी नाही. हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारितो, मी म्हणतो तूच माझा आश्रय आहेस. जिवंतांच्या भूमीत तू माझा वाटा आहेस. माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे. माझा छळ करणाऱ्यांपासून तू मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलिष्ठ आहेत. मी तुझ्या नावाचे उपकार स्मरण करावे म्हणून तू माझा जीव बंदीतून काढ. तू मला औदार्य दाखवितोस म्हणून नीतिमान माझ्या भोवती जमतील. परमेश्वर देव वाचण्यात आलेला हा स्तोत्रसंहितेचा शास्त्रपाठ आमच्या प्रत्येकाकरिता आध्यात्मिक लाभाचा करो. परमेश्वराच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियांनो, यावेळेस आपण मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये आपलं समर्पण परमेश्वराला करूया. आपल्या स्थानावर बसून आपण यावेळेस मध्यस्थीच्या प्रार्थनेमध्ये प्रत्येक जण त्या प्रभूच्या समोर स्वतःला लीन व नम्र करीत आपण उपस्थित करूया. आपले परित निवेदन आपण प्रभूच्या समोर सादर करूया. या आपण यावेळेस प्रार्थनेत असू. पवित्र 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 सेनाधीश आमच्या जिवंत देवा, प्रेमळ प्रभुराया, आम्ही आपली दृष्टी तुझकडे लावित आहोत. तुझं वचन सांगतं, जितक्यांनी तुझकडे पाहिले त्यांना प्रकाश प्राप्त झाला, त्यांची मुखे कदापि लज्जेने काळवडणार नाही. प्रभू, या तुझ्या पवित्र अभिवचनाकरिता, तुझ्या आशीर्वादित वचनाकरिता प्रभू आम्ही तुझे आभार मानित आहोत. प्रभू, आम्ही परमेश्वरा आज या प्रभुवारच्या उपासनेच्या माध्यमातून तुझ्या चरणाजवळ प्रभू समर्पित होत आहोत. प्रभू, आमचा विश्वास आहे पित्या की आज तुझ्या अभिवचनाप्रमाणे तू आमच्या सोबत आहे. कारण तू म्हटलेले आहे, जेथे दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये एकत्रित येतात त्यांच्यामध्ये तू त्यांच्या सोबत आहेस. आणि प्रभू परमेश्वरा, तुझी उपस्थिती आमच्या कुटुंबामध्ये, आमच्या घरांमध्ये, आजच्या या उपासनेमध्ये आमच्या सोबत तू देत आहेस, म्हणून आम्ही मनपूर्वक तुझे आभार मानितो. प्रभू परमेश्वरा, आम्ही विशेष करून तुझी उपकार स्तुती करीत आहोत. आज या जगातील प्रभू भयावह परिस्थितीमध्ये तू आमच्या प्रत्येकाचा सांभाळ करीत आहेस. प्रभू परमेश्वर, अनेक प्रकारचे संकट प्रभू आज या जगामध्ये मनुष्यावर प्रभू पित्या ओढले जात आहेत.
प्रभू परमेश्वरा उद्भवत आहेत. पण प्रभू याही परिस्थितीमध्ये आम्ही तुझे विश्वासणारे या नात्याने तू आम्हाला सुरक्षित राखलेलं आहे, म्हणून आम्ही तुझे मनपूर्वक आभार मानितो. प्रभू परमेश्वरा, खरोखर तू महान देव आहेस, म्हणून यावेळेस तुझी उपकार स्तुती करीतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू राया, यावेळेस तुला विनंती करीतो पित्या परमेश्वरा की प्रभू गेल्या दिवसांमध्ये पित्या जे काही पित्या परमेश्वरा अरिष्ट प्रभू आमच्या देशावर, आमच्या प्रभू या राज्यावर प्रभू परमेश्वरा आलेली आहे. प्रभू परमेश्वरा, त्या परिस्थितीतून प्रभू तू आम्हाला बाहेर काढले, या विनाशगर्दीतून परिस्थितीतून तुझी सुरक्षितता तू आम्हाला प्रदान केली, म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, जे काही त्या परमेश्वरा आम्ही पाहतो टोळीचं प्रभू परमेश्वरा एक संकट ओढावलेलं होतं प्रभू, त्यापासून देखील प्रभू तू सांभाळ केलेला आहे. पण पित्या परमेश्वरा, अनेक प्रभू शेतकरी वर्गाचं पित्या पिकांचं नुकसान प्रभू त्या माध्यमातून झालं. पण प्रभू परमेश्वर, आम्ही तुला विनंती करीतो पित्या की प्रभू विशेष करून प्रभू या संकटामध्ये प्रभू प्रत्येकाला तुझा धीर, तुझं सांत्वन, तुझी शक्ती, तुझं सामर्थ्य प्राप्त होऊ दे पित्या. प्रभू परमेश्वरा, प्रभू या गेल्या आठवड्यामध्ये प्रभू आम्ही त्या परमेश्वरा विशेष प्रकारे प्रभू निसर्ग या वादळाला देखील प्रभू आमच्यावर प्रभू उद्भवणारं प्रभू आम्ही पाहिलेलं आहे. पण प्रभू परमेश्वरा, त्यातून देखील प्रभू परमेश्वरा मोठं नुकसान न होता प्रभू त्या परमेश्वरा विशेष प्रकारे प्रत्येकाला तू सांभाळलं, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. कोणची प्रभू परमेश्वरा प्रभू मानवी हानी प्रभू त्यापासून झाली नाही, म्हणून यासाठी देखील आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत पित्या. पण प्रभू जे लोक पित्या जखमी झालेले आहेत, ज्यांचं नुकसान झालेलं आहे पित्या प्रभू परमेश्वरा, जे बेघर झालेले आहेत प्रभू परमेश्वरा, ज्यांचे घराची छतं उडून गेलेली आहे प्रभू परमेश्वरा, मोठ्या प्रभू शेताचं पिकांचं नुकसान झालेलं आहे, अशांना प्रभू आज आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू त्या परमेश्वरा, त्यांच्या प्रभू जीवनाची तू काळजी घे प्रभू. त्यांच्या त्या परमेश्वरा प्रत्येक जे काही नुकसान झालेलं आहे तुझ्याद्वारे प्रभू त्याची प्रभू भरपाई करून केली जावी पित्या, अशी देखील तू दया कर, या समय आम्ही तुला विनंती करीतो. प्रभू हे जग त्या परमेश्वरा सध्या प्रभू आम्हाला अशा प्रकारची लक्षणं देत आहे की प्रभू तुझं येणं जवळ आलेलं आहे. प्रभू परमेश्वरा, तुझ्या जवळ जाण्याकरिता, त्या रॅप्चर करिता प्रभू आम्ही प्रत्येक जण तयार असावे, अशी तू दया आमच्यावर कर पित्या. प्रभू खरोखर तू महान देव आहेस, म्हणून आम्ही यावेळेस प्रभू तुझ्या चरणाजवळ आपलं समर्पण तुला करीत आहोत पित्या. प्रभू परमेश्वर, आम्ही तुला विनंती करीतो प्रभू की पित्या आज या प्रभू परमेश्वरा उपासनेच्या माध्यमातून आम्ही आपलं समर्पण तुला करीत आहोत. स्वतःला लीन व नम्र प्रभू आम्ही तुझ्या समोर करीत आहोत की प्रभू तुझी कृपादृष्टी, तुझी सुरक्षितता, तुझा आशीर्वाद प्रभू, तुझं संरक्षण प्रभू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या अवतीभोवती सदैव असावं. प्रभू दिवस वाईट आहेत, पण प्रभू परमेश्वरा या दिवसांमध्ये आम्हाला केवळ तुझाच आश्रय आहे, केवळ तुझाच आधार आहे बाप्पा. आणि प्रभू तो त्या परमेश्वर आम्ही जाणून समजून प्रभू तुझ्या प्रभू परमेश्वरा चरणी आम्ही यावं, अशी तू दया कर आमच्यावर कर प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो. तेव्हा बापा या समय विशेष करून आमच्या मंडळीसाठी आम्ही तुझे आभार मानित आहोत. प्रभू परमेश्वरा, या मंडळीवर प्रभू तुझा तो आशीर्वाद दे, प्रत्येक कुटुंबामध्ये प्रभू सुख शांती नांदू दे, या समय तुला विनंती आहे. प्रभू परमेश्वरा, दाम्पत्यांना प्रभू तुझ्या कृपेने तू जोडलेला आहेस प्रभू. त्या परमेश्वरा त्यांच्या आपसातील प्रीती देखील या दिवसांमध्ये वाढावे प्रभू. प्रत्येक प्रभू परमेश्वरा मतभेद प्रभू दूर होतील प्रभू परमेश्वरा. प्रभू तुझा आशीर्वाद त्यांना लाभेल, अशी तू दया कर, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा तुला प्रार्थना करतो पित्या, लहान लेकरांना त्यांना प्रभू तुझ्या आध्यात्मिकतेमध्ये तू वाढेल प्रभू परमेश्वरा, त्यांना प्रभू तुझी कृपा प्राप्त होऊ दे, आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा प्रभू या प्रभू परमेश्वरा कोरोना व्हायरसच्या भयावह परिस्थितीपासून प्रभू तू त्यांचं संरक्षण कर, आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. तरुण तरुणींना तुझ्या हातामध्ये देतो, आपल्या निर्माणकर्त्याच्या प्रभू मार्गावर प्रभू अग्रेसर होण्यास त्यांचं तू सहाय्य कर. जगिक प्रत्येक मोहपाशांपासून त्यांचा तू सांभाळ कर, त्यांना अलिप्त ठेव, ही देखील तुला विनंती आहे पित्या. पवित्र आत्म्याच्या दान वरदानांनी त्यांना परिपूर्ण कर बापा. प्रभू परमेश्वरा तुझं दर्शन प्रभू आज त्यांना घडू दे, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू बापा तुला आम्ही प्रार्थना करीत आहोत प्रभू. प्रत्येक वयोवृद्ध लोकांकरिता त्यांच्या देखील जीवाची तू काळजी घे, त्यांना प्रभू तू सुरक्षित राख, आमची या समय तुला विनंती आहे. प्रभू परमेश्वरा तू महान देव आहेस, म्हणून आम्ही तुझे आभार मानितो. सर्व अवशिष्ट लोक प्रभू तुझ्याद्वारे आमच्या घरामध्ये, आमच्या कुटुंबांमध्ये, आमच्या मंडळीमध्ये प्रभू एक आशीर्वाद स्वरूपात तू दिलेले आहे. म्हणून प्रभू प्रत्येक वडीलधारी लोकांना प्रभू परमेश्वरा, प्रत्येक प्रभू परमेश्वरा ज्येष्ठ सभासदांना प्रभू आम्ही या समय तुझ्या हातामध्ये देत आहोत प्रभू. त्यांच्या जीवनाची तू काळजी घे प्रभू, त्यांना तुझं आरोग्य प्राप्त होऊ दे, हीच या समय तुला विनंती आहे. प्रभू पित्या तू महान देव आहेस, म्हणून यावेळेस तुझी खरोखर प्रभू आम्ही आभार मानित आहोत. प्रभू बापा जे लोक दुःखी कष्टी आजारी आहेत अशांना मी आज तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो. त्यांना प्रभू त्यांच्यावर प्रभू तुझ्या आरोग्याची पाखर तू घाल, त्यांचे अंतरुण बदलून प्रभू परमेश्वरा त्यांच्या जीवनामध्ये तुझी साक्ष उभी कर,
आम्ही या समय तुला विनंती करतो. जेही आजारी आहेत पित्या, प्रभू परमेश्वर आमच्या मंडळीतील असो, प्रभू आमच्या ओळखीचे असो, प्रभू परमेश्वरा, प्रभू आमच्या नात्यातील असो, प्रभू त्या परमेश्वरा, प्रभू आम्ही आज तुला विनंती करीत आहोत. प्रत्येक आजारी व्यक्तीला प्रभू परमेश्वरा आज या उपासनेच्या माध्यमातून प्रभू तुझं आरोग्य तू प्रदान कर. तुझं गौरव प्रभू परमेश्वरा या आरोग्याच्या द्वारे तू करून घे. आम्ही या समय तुला विनंती करीतो. जेही आजार असतील, जेही दुखणं असेल, जो त्रास असेल, जे त्या परमेश्वरा त्यांच्या जीवनातील प्रभू परमेश्वरा वेदना असतील, प्रभू त्या सर्व येशूच्या नामामध्ये प्रभू दूर करून तुझं आरोग्याचं वरदस्त त्यांना प्राप्त होईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा, आम्ही या समय प्रभू प्रार्थना करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, विशेष करून प्रभू या दिवसांमध्ये पित्या सर्व प्रभू त्या कोरोना योद्धींकरिता आम्ही प्रार्थना करीतो पित्या. जे वैद्यकीय क्षेत्रामध्ये कार्य करीत आहेत, रुग्णांची सेवा करीत आहेत, प्रभू त्यांना तुझा आशीर्वाद देतो दे. त्यांच्या अवतीभोवती तुझ्या सुरक्षिततेचं कुंपण असू दे बाप्पा. त्यांचं बाहेर येणं जाणं तू सुरक्षित कर प्रभू. आपल्या प्रभू परमेश्वरा घरापासून बाहेर जात असताना पित्या, प्रभू परमेश्वरा त्या रुग्णांमध्ये राहत असताना प्रभू त्यांची सेवा चाकरी करीत असताना प्रभू त्यांची काळजी घेत असताना प्रभू तू त्यांच्या जीवनाची काळजी घे. प्रभू ते घरी परतत असताना देखील पित्या परमेश्वरा त्यांच्या कुटुंबाची तू काळजी घ्यावी. त्यांच्यापासून प्रभू कसल्याच प्रकारचा प्रभू प्रादुर्भाव कोणाला होऊ नये प्रभू. आम्ही या समय तुला विनंती करीतो. प्रभू बापा, प्रत्येकांच्या तू सोबत आमची या समय तुला प्रार्थना आहे. प्रभू बापा, मी या समय तुला विनंती करीतो पित्या, अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या प्रत्येक लोकांकरिता प्रभू, ते वैद्यकीय क्षेत्रात असो, सफाई कामगार असो, प्रभू परमेश्वरा पोलीस यंत्रणेतील सर्व कर्मचारी असो, प्रभू परमेश्वरा इतरही प्रभू त्या परमेश्वरा ज्या अत्यावश्यक सेवा प्रभू आहेत त्या पुरवणारे ते प्रियजन असो पित्या, त्या प्रत्येकांच्या तू सोबत हो प्रभू. आम्ही तुला विनंती करीतो या दिवसांमध्ये पित्या अनेक प्रभू शिथिलता प्रभू त्या परमेश्वरा या लॉकडाऊनमध्ये प्राप्त झालेली आहे पित्या. पण प्रभू आम्ही तुला प्रार्थना करीतो पित्या की प्रभू या माध्यमातून प्रभू परमेश्वरा प्रभू अशा पद्धतीने प्रभू परमेश्वरा याचा प्रभू प्रादुर्भाव वाढू नये, पण प्रभू तो आटोक्यात राहावा, नियंत्रणात राहावा. प्रभू परमेश्वरा याकरिता प्रभू लोकांना तू सद्बुद्धी प्रदान कर की प्रभू परमेश्वरा त्यांनी काळजी घ्यावी. जे काही प्रभू परमेश्वरा निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत त्यांचं प्रभू त्यांनी पालन करावे पित्या. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांची व इतरांची काळजी म्हणून प्रभू परमेश्वरा प्रभू त्यांनी सुरक्षिततेमध्ये प्रभू विशेष प्रकारे आपल्या जीवनाचं आचरण करावं अशी तू दया कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू राया, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो प्रभू की त्या परमेश्वरा संपूर्ण जगाची परिस्थिती पित्या खरोखर पित्या आटोक्या बाहेर जाताना जरी आम्हाला दिसत आहे, पण प्रभू परमेश्वरा प्रभू तू प्रार्थना ऐकत आहे. लोकांना प्रभू परमेश्वरा तुझ्या प्रभू प्रार्थनेचं सामर्थ्य प्रभू प्राप्त होत आहे, अनुभवता येत आहे. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो पित्या. प्रभू प्रत्येकाने प्रभू परमेश्वरा तुझ्यावर प्रभू आपली भिस्त टाकावी अशी दया प्रभू, अशी कृपा प्रभू या दिवसांमध्ये तू प्रत्येकाच्या जीवनावर कर. प्रभू तुला प्रभू आपला आश्रय मानावा प्रभू अशी दया तू कर पित्या. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. प्रभू आमच्या अवतीभोवती आमचा कोणीच नाही, पण केवळ तूच आहेस बाप्पा. आणि तुझा जेव्हा आश्रय आम्ही घेतो त्यावेळेस आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रभू खरोखर त्या परमेश्वरा खऱ्या अर्थाने प्रभू एक आशीर्वाद मिळतो, आरोग्य मिळतो, सुरक्षितता मिळते. प्रभू परमेश्वरा प्रभू आमच्या जीवनामध्ये प्रभू आम्हाला एक हमी प्राप्त होते की प्रभू आम्ही सुरक्षित राहणार आहोत. मग प्रभू आम्हाला तुझा आश्रय घेण्याकरिता तू शिकीव, समजीव आणि प्रभू परमेश्वरा आम्हाला प्रभू अशा तुझ्या कृपेमध्ये तू वाढीव. आम्ही या समय तुला विनंती करतो. आज ही उपासना आमच्या आयुष्यामध्ये तू दिलीच म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीत आहोत. प्रभू परमेश्वरा तू आमच्या समवेत हो, तुझी दयाकृपा आमच्या जीवनावर सदैव तू असू दे ही देखील आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. मागण्या पलीकडे देणारा आमचा जिवंत देवबाप तूच आहेस पित्या. आज या उपासनेमध्ये पुन्हा एक वार आमच्या प्रत्येकाचं समर्पण आम्ही तुला करीत आहोत. आज प्रत्येक कुटुंबांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. जे प्रभू आमच्या या उपासनेमध्ये सहभागी होत आहेत प्रभू त्यांना आम्ही आज तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू परमेश्वरा याद्वारे प्रभू तुझा आध्यात्मिक लाभ, तुझी उपस्थिती, तुझा स्पर्श प्रभू प्रत्येकांना प्राप्त होईल. आणि प्रभू परमेश्वरा प्रभू आध्यात्मिक जीवनामध्ये प्रभू एक नव संजीवन प्राप्त होईल, नव चैतन्य प्राप्त होईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. मान महिमा गुरु आदर सन्मान देतो. या उपासनेमध्ये तू आमच्या सोबत हो. या उपासनेच्या माध्यमातून प्रभू परमेश्वरा तुझं गौरव तू आमच्याद्वारे करून घे पित्या. तुझ्या मेजा सभोवती देखील आम्ही येणार आहोत प्रभू परमेश्वरा. प्रभू आमच्या घरामध्ये ज्या परिस्थितीमध्ये आम्ही आहोत पित्या, आमच्या घरी प्रभू हे प्रयोजन प्रभू आम्ही जेव्हा घेणार आहोत पित्या, आम्ही तुला विनंती करीतो पित्या त्यावरही तुझा आशीर्वाद येतो दे. तुझ्या स्मरणार्थ प्रभू आम्ही हा पाळीत असताना पित्या प्रभू परमेश्वरा तुझी कृपा आम्हाला मिळावी. आम्ही हीच या समय तुला विनंती करीतो. आमच्या प्रत्येकाला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. पावित्र्याने युक्त होऊन प्रभू आम्ही प्रभू परमेश्वरा तुझा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करावा अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करतो. आमच्या जीवनातील प्रत्येक प्रभू परमेश्वरा अयोग्य गोष्टी, तुला न आवडणाऱ्या गोष्टी पित्या प्रभू परमेश्वरा, पाप अपराध कळत न कळत झालेल्या चुका अपराधांची प्रभू तू आम्हाला क्षमा कर ही देखील आमची या समय तुला विनंती आहे. मान महिमा गौरव आदर सन्मान आम्ही केवळ तुला यावेळेस देतो पित्या. पुढील वेळ आमचं जीवन सर्वस्व ही उपासना तुझ्या हातामध्ये दे. प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडे प्रणय मागतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन.
देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, खरोखर आमचा जिवंत देव हा महान परमेश्वर आहे. या आपण यावेळेस त्या जिवंत देवाची काही वेळ स्तुती आराधना करूया, त्याच्या नावाला धन्यवाद देऊया, त्याच्या नावाला उंचवूया, कारण त्या प्रभूने आम्हाला आज त्याच्या स्तवनाकरिता निवडलेलं आहे. परमेश्वराची स्तुती आराधना आम्ही करावी याकरिता देवाने आम्हाला एक संधी दिलेली आहे. तर आपण आपल्या कुटुंबासोबत, कुटुंबातील प्रियजनांसमवेत आज आपण मिळून त्या परमेश्वराला स्तवूया, त्याला भजूया, त्याच्या नावाला आपण धन्यवाद देऊया. ही उपासना देवाने आम्हाला दिलेली आहे, त्या योग्यतेचा तो आमचा देव आहे, म्हणून आपण आज त्याची उपासना या स्तुती आराधनेच्या माध्यमातून करूया. आपण मिळून काही गीत गात त्या जिवंत देवाच्या नावाला आपण उंचवूया. आराधना हो आराधना, खुदावंदी की आराधना. शांतिदाता की आराधना, मुक्तिदाता की आराधना. शांतिदाता की आराधना, मुक्तिदाता की आराधना. आराधना हो आराधना, खुदावंदी की आराधना. आराधना हो आराधना, खुदावंदी की आराधना. पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना. पवित्र दिल से आराधना, प्रेमी मन से आराधना. आराधना हो आराधना, खुदावंदी की आराधना. आराधना हो आराधना, खुदावंदी की आराधना. गाऊंगा मैं तेरे ही गीत, यीशु तू है महान. तेरा ही नाम मेरे मसीह, लेता हूँ सुबह और शाम. गाऊंगा मैं तेरे ही गीत, यीशु तू है महान. तेरा ही नाम मेरे मसीह, लेता हूँ सुबह और शाम. जब मैं गुनाहों में पड़ा, तेरे प्रेम से मैं दूर था. तेरे सन्मुख आने के लायक मैं कदापि योग्य न था. जब मैं गुनाहों में पड़ा, तेरे प्रेम से मैं दूर था. तेरे सन्मुख आने के लायक
ही मेरा सहारा बना, अपने पास मुझे बुलाया। इसलिए मसीहा होठों से अपनी स्तुति तेरी करूँगा। गाऊँगा मैं तेरे ही गीत, हे यीशु तू है महान। तेरा ही नाम मेरे मसीह, लेता हूँ सुबह और शाम। तेरे अनुग्रह तेरी दया को कैसे भूलूं मैं मसीह। मेरे श्राप को तूने हटा कर खुद श्रापित बना मसीह। तेरे अनुग्रह तेरी दया को कैसे भूलूं मैं मसीह। मेरे श्राप को तूने हटा कर खुद श्रापित बना मसीह। तूने क्रूस पर लहू बहा कर मुझे पापों से शुद्ध किया। मेरे आंसुओं को पोंछ कर सारे दुख दूर किया। गाऊंगा मैं तेरे ही गीत, यीशु तू है महान। तेरा ही नाम मेरे मसीह, लेता हूँ सुबह और शाम। गाऊंगा मैं तेरे ही गीत, यीशु तू है महान। तेरा ही नाम मेरे मसीह, लेता हूँ सुबह और शाम। हाक माझी ऐकना, देवा तू येना। हाक माझी ऐकना, तुझाच देवा आसरा, कोणी ना देवा तुझ सारखा। किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे। सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास आहे। सांभाळीशी मजला, सांभाळीशी मजला। सांभाळी मजला, सांभाळी मजला, सांभाळी मजला।
जग हे सारे स्वार्थी रे, कोणीच नाही ते कुणाचे. देवा 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 देवा, जग हे सारे स्वार्थी रे, कोणीच नाही ते कुणाचे. तूच मजला साथ देई, बळ तसे तर हात देई. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे, सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास आहे. सांभाळीशी मजला, सांभाळीशी मजला. सांभाळी मजला, सांभाळी मजला, सांभाळी मजला. जीवन हे माझे तुला समर्पित, गीत माझे तुलाच अर्पित. देवा 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 देवा, जीवन हे माझे तुला समर्पित, गीत माझे तुलाच अर्पित. तूच गीत तू संगीत, तूच असशी अंतरीत. किती तुझे उपकार रे, किती तुझे आभार रे, सोबतीला तूच आहे, तुझ्यावरी विश्वास आहे. सांभाळीशी मजला, सांभाळीशी मजला. सांभाळी मजला, सांभाळी मजला, सांभाळी मजला. देवाची स्तुती आराधना केल्यानंतर या प्रियांनो आपण यावेळेस पुन्हा एक वार प्रार्थना करूया. परमेश्वराला समर्पित होऊया की तो देव परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थनेत असू. आमच्या स्वर्गीय प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराय, आम्ही खरोखर यावेळेस तुझे आभार मानतो. आमच्या स्तवनाचा यज्ञ प्रभू स्वीकारून घेण्याची तू दया कर. तुझा आशीर्वाद तू आम्हास दे पित्या. आणि प्रभू परमेश्वरा, प्रभू तुझी उपासना प्रभू आत्म्याने व खरेपणाने आम्ही सदुदित करीत राहावी. आणि प्रभू याचा आशीर्वाद लाभ आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला विनंती करतो पित्या. प्रभू तू आम्हाला याच करिता निवडलेले आहे, निर्माण केलेले आहे की आम्ही तुझा गुणानुवाद करावा, तुझी महती वर्णावी, तुझी स्तुती आराधना करावी. आणि प्रभू आज ती आमच्याद्वारे तू करून घेतलेली आहे, म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू तुझा जय जयकार आमच्याद्वारे झालेला आहे, म्हणून आम्ही तुझी स्तुती करतो पित्या. मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान आम्ही केवळ तुला देत आहोत. प्रभू परमेश्वरा, पुढील तुझ्या पवित्र वचनावरील मनन चिंतन देखील तू आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाचं कर. तुझी दैवाणी आमच्या कानी पडू दे पित्या. हीच या समय तुला विनंती आहे. प्रार्थना येशूच्या नावे मागतो आहोत, म्हणून तू ऐक बापा. आमीन. प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, आज आम्ही देवाच्या उपासनेमध्ये आहोत. यावेळेस आपण देवाच्या पवित्र वचनाकडे वळणार आहोत. परमेश्वराने आज जे वचन आम्हाला दिलेलं आहे त्या वचनावर आपण मनन चिंतन करूया. आपण यावेळेस योहान कृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याचे विशेष प्रकारे 20 ते 24 ही वचनं आपण यावेळेस आपल्या मननाकरिता निवडलेली आहेत. या वचनांचं आपण यावेळेस वाचन करूया. योहान कृत शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि त्याचे 20 ते 24 वचने. द गॉस्पल अकॉर्डिंग टू सेंट जॉन चॅप्टर 4 verses beginning from 20 to 24.
आमच्या पूर्वजांनी ह्याच डोंगरावर उपासना केली आणि तुम्ही म्हणता जेथे उपासना केली पाहिजे ते स्थान यरुशलेमेत आहे. येशू तिला म्हणाला, बाई, तुम्ही पित्याची उपासना ह्या डोंगरावर व यरुशलेमेतही करणार नाही अशी वेळ येत आहे. हे माझे खरे मान. तुम्हाला ठाऊक नाही अशाची उपासना तुम्ही करीता. आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करीतो, कारण यहुद्यातूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करीतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. परमेश्वर देव वाचण्यात आलेली वचने आज आमच्या मरणाकरिता आध्यात्मिक लाभाची करो. परमेश्वराला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. या प्रियानो, यावेळेस प्रभूच्या वचनाकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. पुन्हा एक वार प्रभू येशूच्या मधुर नामात आपणा सर्वांना सलाम. आणि निश्चित अर्थाने आजच्या या उपासनेमध्ये मी आपल्या प्रत्येकाचं स्वागत करीत आहे. देवाने या उपासनेमध्ये आम्हाला इथवर चालविलेलं आहे, म्हणून त्या परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो, देवाची स्तुती असो प्रियानो. आणि आज पुन्हा एक वार आम्ही देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करीत आहोत. आज आमच्या मरणाचा विषय आहे की वर्शिप ऑफ वर्शिप, योग्यतेची उपासना. जे ज्याच्या योग्यतेची आहे त्याची उपासना आम्ही करावी. वर्शिप ऑफ वर्शिप. देव परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो प्रियांनो. आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये देवाची उपासना करण्याची आज्ञा जणू प्राप्त आहे, हे आम्ही प्रामुख्याने पाहतो. देवाने आम्हाला जेव्हा निवडलेले आहे, देवाने आम्हाला जेव्हा त्याच्यासाठी वेगळे केलेले आहे, देव परमेश्वराने जेव्हा आमचं तारण केलेलं आहे, आपला एकुलत्या एक पुत्राला त्याने जेव्हा आमच्यासाठी दिलेलं आहे, माझ्या प्रियांनो, आम्ही त्याची उपासना करावी. आम्ही त्याचे विश्वासणारे आहोत, आम्ही त्याचे उपासक आहोत, आम्ही त्याची उपासना करावी, ही परमेश्वराची आम्हा प्रत्येकाकरिता इच्छा आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या भूतलावर असताना, आम्ही आपलं जीवन जगत असताना आपल्या जीवनातून त्या देवाची उपासना करीत आहोत किंवा नाही, हा विचार आमच्या प्रत्येकाला आमच्या जीवनामध्ये करणे गरजेचे आहे. आणि निश्चित अर्थाने उत्तर होय आहे, कारण आम्ही देवाची उपासना करीत आहोत, देवाच्या चरणाजवळ येत आहोत, देवाची प्रार्थना करीत आहोत, देव परमेश्वरासमोर आम्ही नतमस्तक होत आहोत आणि परमेश्वराला आम्ही कधीच सोडत नाही आहोत. देव परमेश्वराच्या सानिध्यामध्ये आम्ही आपल्या जीवनाची वाटचाल करीत आहोत, म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. परमेश्वर देव आम्हाला चालवत आहे, परमेश्वर देव आम्हाला त्याची कृपा पुरवित आहे, म्हणून त्या जिवंत देवाची खरोखर मी यावेळेस उपकार स्तुती करीतो. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आजचा शास्त्रभागही आम्हाला प्रामुख्याने सांगतो की परमेश्वराची इच्छा आहे विशेष प्रकारे की त्याचे उपासक जे आहेत ते असेच असावे की त्यांनी आत्म्याने व खरेपणाने त्याची उपासना करावी. देवाची ही इच्छा आहे. वचन सांगतं ही कोणा मनुष्याची इच्छा नाही आहे, माझ्या वडिलांची इच्छा नाही आहे, माझ्या आईची इच्छा नाही आहे, ही विशेष प्रकारे माझ्या भाऊची इच्छा नाही आहे, माझ्या बहिणीची इच्छा नाही आहे, ही इच्छा कुठल्या माझ्या काकाची नाही आहे किंवा मामाची नाही आहे, कुठल्या माझ्या नातेवाईकाची नाही आहे, कुठल्या माझ्या अधिकाऱ्याची नाही आहे, पण ही देवाची इच्छा आहे की आम्ही त्याची उपासना करावी. देवाची इच्छा आहे की आम्ही त्याची उपासना करावी. आणि म्हणून या ठिकाणी वचन आम्हाला सांगतं, परमेश्वराचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा या शोमरोनी स्त्रीसोबत जेव्हा या ठिकाणी संवाद साधत आहे, तिच्यासोबत जेव्हा तो बोलत आहे, तिला उपासनेचा अर्थ समजून देण्याचा प्रयत्न जो आहे प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणी केला आणि किंबहुना तो तिला कळालेला आहे. उपासना काय आहे ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे, जर या 4था अध्याय आम्ही पाहिला तर त्याचं 3रं वचन आम्हाला सांगतं की यहुदिया सोडून येशू ख्रिस्त जो आहे तो गालिलाला चालला होता. आणि जेव्हा गालिल या ठिकाणी जात होता त्यावेळेस त्याला यहुदियातून जात असताना शोमरोनातून तो गेलेला आहे. आणि जेव्हा शोमरोनातून तो गेलेला आहे त्या ठिकाणी त्याला तहान लागली. तो एका त्या ठिकाणी विहिरीजवळ बसलेला आहे. त्या ठिकाणी शोमरोनी स्त्री आली. ती विहीर जी आहे ती याकोबाची विहीर म्हणून विशेष प्रकारे ओळखली जाते. आणि आम्ही त्या ठिकाणी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या स्त्रीसोबत, शोमरोनी स्त्रीसोबत झालेला जो संवाद आहे तो त्या ठिकाणी पाण्यापासून सुरुवात होऊन देवाच्या उपासनेपर्यंत येऊन तो पोहोचलेला आहे की आम्ही देवाची उपासना कशी करावी. त्याला तहान लागली, त्याने तिला पाणी मागितले आणि त्या पाण्यापासून त्या विशेष प्रकारे संवादाला सुरुवात होऊन आम्ही हळूहळू पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो त्या स्त्रीचं लक्ष जे आहे ते देवाकडे वेधून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीत होता.
आणि म्हणून आम्ही पाहतो की जेव्हा परमेश्वराच्या संबंधी तिच्यासोबत जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त बोलत आहे, त्या ठिकाणी उपासनेविषयीचा उल्लेख या ठिकाणी त्या संवादामध्ये आलेला आम्हाला आढळून येतो. आणि म्हणून आम्ही जर ही पार्श्वभूमी जर आम्ही पाहिली या अध्यायाची, या घटनेची, तर आम्हाला अशा प्रकारे प्राप्त होते की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तिला खऱ्या अर्थाने उपासनेचा अर्थ समजवित असताना आम्हाला या ठिकाणी आढळून येत आहे. देवाची इच्छा काय आहे, देवाची इच्छा तिच्या जीवनामध्ये काय आहे, तिच्या जीवनातून परमेश्वर देव काय अपेक्षित आहे, या परमेश्वराची काय योजना आहे, या गोष्टी सिद्धीस जात असलेल्या या 4थ्या अध्यायामध्ये आम्हाला प्रामुख्याने आढळून येतात. आणि म्हणून आम्ही पाहतो की ती स्त्री जी आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त तिच्यासोबत संवाद साधत आहे, उपासना जी आहे ती केवळ यरुशलेम मध्ये करण्यात यावी. ती म्हणते की ही उपासना जी आहे, तुम्ही म्हणता की आम्ही विशेष प्रकारे ती उपासना यरुशलेम मध्येच जाऊन करावी, पण आम्ही तर जी आहे ते आमच्या परमेश्वराची उपासना जी आहे ती ह्याच डोंगरावर, आमच्या पूर्वजांनी देखील याच डोंगरावर केली आणि आम्ही देखील ह्याच डोंगरावर परमेश्वराची उपासना करीत आहोत. पण प्रभू येशू ख्रिस्त तिला म्हणतो की अशी वेळ येत आहे किंवा किंबहुना आलेली आहे की त्याच्या उपासना जी आहे ती आत्म्याने व खरेपणाने करावी. तुम्ही कुठल्या डोंगरावर करणार नाही आहात, कुठल्या यरुशलेम मध्ये मंदिरामध्ये तुम्ही करणार नाही आहेत, पण आत्म्याने व खरेपणाने तुम्ही ती उपासना करावी. अशी वेळ येणार आहे, किंबहुना ती आलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी बोलतो. आज माझ्या प्रियांनो, जर आमच्या जीवनाची देखील परिस्थिती आम्ही पाहिली, आम्ही देखील हे म्हणू शकतो की आज ही वेळ आली आहे की आम्ही आत्म्याने व खरेपणाने परमेश्वराची उपासना करावी. देवाची ही आमच्यासाठी इच्छा आहे. भयावह परिस्थितीमध्ये, अटीतटीच्या परिस्थितीमध्ये, अडचणींच्या परिस्थितीमध्ये आम्ही विशेष प्रकारे उपासनेला मुकावे, उपासना सोडून द्यावे, थांबून द्यावे, ही देवाची इच्छा नाही. पण देवाची इच्छा आहे की त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करावी. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आज आमचा विषय आहे की उपासना, योग्यतेची उपासना जी आहे ती आम्ही करणे गरजेची आहे. वर्शिप ऑफ वर्थशिप. ज्या परमेश्वराला ही उपासना गरजेची आहे, त्या परमेश्वराची उपासना आमच्या जीवनातून प्रगट होणे गरजेची आहे. आता आम्ही प्रार्थना करतो, ही प्रार्थना आम्ही जेव्हा करीतो, ही प्रार्थना माझ्या प्रियांनो उपासनेमध्ये गणल्या जाऊ शकत नाही. का? कारण जेव्हा आम्ही प्रार्थना करतो त्यावेळेस आम्ही देवासोबत बोलतो, त्यावेळेस आम्ही देवाला आपल्या विनंत्या सादर करतो, त्यावेळेस आम्ही प्रार्थनेच्या माध्यमातून आमच्या गरजा ज्या आहेत त्या आम्ही प्रभूसमोर ठेवत असतो, त्याला आम्ही विशेष प्रकारे प्रार्थना अशी म्हणतो. पण उपासना जी आहे ही प्रार्थनेपासून थोडी भिन्न अशा प्रकारची आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त होते. उपासनेमध्ये आम्ही काय करतो, तर उपासनेमध्ये आम्ही त्या जिवंत देवाची थोरवी गातो, त्या जिवंत देवाची महती आम्ही वर्णितो. उपासनेमध्ये आम्ही काय करतो, ज्या योग्यतेचा तो देव आहे त्या योग्य परमेश्वराला आम्ही उंचावितो. आम्ही प्रार्थना करून त्याची केवळ आपल्या विनंत्या केवळ त्याच्यासमोर सादर करत नाही, पण उपासना करीत असताना आम्ही त्यावेळेस आम्ही आमच्या जिवंत परमेश्वराच्या नावाची महती जी आहे ती आम्ही वर्णित असतो. त्याने केलेल्या अद्भुत कृत्यांचं वर्णन आम्ही प्रामुख्याने आपल्या उपासनेच्या माध्यमातून करीत असतो. आणि म्हणून उपासना ही आत्म्याने व खरेपणाने करणे गरजेची आहे. आज या जगामध्ये जर आम्ही पाहिलं, कोणी कोणाची जर महती वर्णत आहे, कोणी कोणाची जर थोरवी गात आहे, कोणाला जर मोठेपण देत आहे, तर केवळ यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी देतो. आज जर मनुष्याची वृत्ती आम्ही पाहिली तर आम्हाला अशा प्रकारे आढळून येतं, पुढच्याला मोठं म्हणणं किंवा पुढच्याची वाहवा करणे म्हणजे काय, तर त्याच्याकडून मला काहीतरी फायदा होईल किंवा विशेष प्रकारे कुठल्या तरी स्वार्थापोटी आम्हाला ते करायचं आहे. म्हणून मनुष्य जो आहे तो अशा प्रकारे मनुष्याची थोरवी, मनुष्याला मोठेपण देण्याचा प्रयत्न करतो. पण देवाविषयी आम्ही जेव्हा त्याची उपासना करतो, त्याची जेव्हा महती वर्णितो, माझ्या प्रियांनो, जगिक दृष्टिकोनापेक्षा हे फार वेगळं आहे. देव परमेश्वराला आम्ही केवळ स्वार्थापोटीच त्याची वाहवा करू नये, पण खरोखर तो त्या योग्यतेचा आहे. ही इज हॅव्हिंग दॅट वर्शिप, दॅट्स वाय वी हॅव टू वर्शिप आवर लिव्हिंग गॉड. तो त्या योग्यतेचा आहे. ही इज हॅव्हिंग दॅट वर्थशिप, दॅट्स वाय वी हॅव टू वर्शिप हिम. तो त्या योग्यतेचा आहे, म्हणून आम्हाला त्याची उपासना केली पाहिजे. आम्हाला काहीतरी फायदा मिळेलच म्हणून नाही, देव तर आम्हाला आशीर्वाद देणारच आहे, देवाची कृपा आम्हाला मिळणारच आहे, देव परमेश्वर आमची काळजी घेणारच आहे, देव परमेश्वर त्याची शांती आम्हाला देणारच आहे. पण माझ्या प्रियांनो, उपासनेचा खरा अर्थ आज आम्हाला प्राप्त होत आहे की त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. आम्ही आत्म्यातून व खरेपणाने परमेश्वराची उपासना करणे गरजेचे. आमच्या हृदयातून, आमच्या अंतःकरणातून त्या देवाची उपासना आमच्या जीवनातून केली जाणे अत्यंत गरजेची आहे.
म्हणून माझ्या प्रियांनो, आज आम्ही हा विषय विशेष प्रकारे पाहत आहोत आणि वचन देखील आम्हाला सांगतं. वर्शिप जर आम्ही पाहिला तर हा इंग्रजी शब्द जो आहे हा बेसिकली वर्शिप हा जो शब्द आहे जुन्या इंग्रजी मधला किंवा ओल्ड इंग्लिश मधला, त्यामधून हा डिराईव्ह झालेला आहे. त्यामधून हा विशेष प्रकारे उदयास आलेला आहे. वर्शिप वरून वर्शिप आलेला आहे आणि वर्शिपचा अर्थ आहे योग्यता. ज्याची योग्यता आहे त्या योग्यतेचा कोणी एक व्यक्ती आहे आणि त्याची जर आम्ही उपासना करतो तर त्याला आम्ही वर्शिप अशा प्रकारे बोलत आहोत. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, उपासना ही आमच्या हृदयातून जीवनातून प्रगट केली जाते. उपासना जी आहे ती आमच्या हृदयातून आणि जीवनातून प्रगट केली जाते. आमचा जिवंत देव परमेश्वर हा आमचा निर्माणकर्ता दाता आहे. आमचा जिवंत देव परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आमचा तारणारा आहे. आमचा जिवंत परमेश्वर जो पवित्र आत्मा आहे तो आमचा कैवारी आहे. हा विश्वास आम्ही आपल्या मनामध्ये बाळगून त्याचा स्वीकार आपल्या जीवनामध्ये करून त्याची उपासना जेव्हा आम्ही करीतो, माझ्या प्रियांनो, ही झाली त्या योग्यतेच्या परमेश्वराची उपासना. वर्शिप ऑफ दॅट वर्शिप. आमच्या परमेश्वर जो योग्य परमेश्वर आहे, जो आमचा तारणारा आहे, जो आमचा निर्माणकर्ता आहे, जो आमचा कैवारी आहे, त्याची उपासना आमच्या जीवनातून व्यक्त होणे अत्यंत गरजेची आहे. उपासना ही अंतःकरणातून आलेली देवाविषयीची कृतज्ञता आहे. उपासना जी आहे ती आमच्या अंतःकरणातून आलेली देवाविषयीची कृतज्ञता आहे. आपली गरज किंवा आशीर्वादांसाठी नव्हे, आपल्या गरजेसाठी किंवा आपल्या आशीर्वादांसाठी नव्हे, तर ती मनापासून केलेली कृती आहे. देवाचा आदर करण्याची, देवाचा सन्मान करण्याची, देवाचा गौरव करण्याची. जर आम्ही जुना करार पाहिला, या दुसरे शमूएलाचं पुस्तक याचा 7वा अध्याय वचन 18 ते 22 किंवा 22वा वचन जर आम्ही पाहतो, दुसरे शमूएल याचा 7वा अध्याय आणि त्याचं 22वा वचन जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी आम्हाला आढळून येते की दावीद जो आहे तो परमेश्वराची थोरवी गात आहे. का? कारण त्याने विशेष प्रकारे परमेश्वराने दाविदासोबत जो करार केला, त्या कराराविषयी जेव्हा त्याने नाथान जो देवाचा संदेष्टा होता त्या भविष्यद्वक्ताकडून जेव्हा त्याने त्या संदेशाविषयी ऐकलं, त्या कराराविषयी जेव्हा ऐकलं, दाविदाचं मन जे आहे, अंतःकरण जे आहे ते कृतज्ञतेने भरून गेले. देवाचा आभार करण्याविषयी ते भरून गेले. देवाला गौरव देण्याविषयी ते भरून गेले. आणि 22व्या वचनामध्ये दावीद जो आहे तो त्या ठिकाणी काय म्हणतो बघा, दुसरे शमूएल 7:22, यास्तव हे प्रभू परमेश्वरा तू थोर आहेस. तो देवाला म्हणतो, देवा तू थोर आहेस. जे काही आम्ही आमच्या कानांनी आजवर ऐकले आहे त्यावरून पाहता तुझ्या समान कोणी नाही. देव परमेश्वराच्या समान कोणी नाही अशा प्रकारे तो म्हणतो, तुझ्याशिवाय अन्य देव नाही. देवाची उपासना या शब्दांमध्ये दावीद जो आहे तो या ठिकाणी करीत असलेला आम्हाला आढळून येतो. त्याने जो देवाने त्याच्यासोबत केलेला जो करार त्याने जेव्हा ऐकला, देवाचा जो संदेश नाथानाने त्याला त्याचपर्यंत जो पोहोचविला, जेव्हा त्याने तो ऐकला त्यावेळेस तो देव परमेश्वराला म्हणतो, हे प्रभू परमेश्वरा तू थोर आहेस. देवाची उपासना करणे म्हणजे काय, तर देवाला थोर मानणे आहे. देवाला आमच्या जीवनामध्ये सर्वस्व मानणे आहे. देवाला आपल्या जीवनामध्ये तो योग्यतेचा देव आहे ही गोष्ट प्रमाणित करणे आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आमच्या जीवनातून त्या परमेश्वराला आत्म्याने व खरेपणाने ही उपासना जी आहे ती प्रगट झाली पाहिजे. आणि म्हणून मी म्हटले आहे की उपासना ही अंतःकरणातून आलेली देवाविषयीची कृतज्ञता आहे. आमच्या देवाविषयीची ही कृतज्ञता आहे आणि ती आम्ही प्रत्येकाने केली पाहिजे. कारण देव परमेश्वर निश्चितच आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. परमेश्वर देव त्या योग्यतेचा आहे. परमेश्वर देव तो सामर्थ्यशाली आहे. परमेश्वर देव तो निर्माण करता आहे तुमच्या आणि माझ्या जीवनाचा. तो परमेश्वर तारणारा आहे तुमच्या आणि माझ्या जीवनाचा. तो परमेश्वर कैवारी आहे तुमच्या आणि माझ्या जीवनाचा. आणि म्हणून त्या योग्य परमेश्वराला त्याच्या योग्यतेची उपासना जी आहे ती आमच्या जीवनातून प्रगट झाली पाहिजे. आमच्या अंतःकरणातून देवाविषयी निघालेली ही एक कृतज्ञता आहे आणि ती आम्ही आपल्या जीवनातून व्यक्त करीतो. आणि म्हणून आज आम्ही सर्वजण या उपासनेमध्ये सहभागी आहोत. या उपासनेमध्ये आम्ही एकत्रित आलेलो आहोत की आम्ही त्या परमेश्वराची उपासना आत्म्याने व खरेपणाने करावी. माझ्या प्रियांनो, ही देवाने आम्हाला दिलेली संधी आहे. खरोखर त्या उपासनेचं महत्त्व आमच्यासाठी एवढं आहे. या उपासनेचा केंद्रबिंदू जो आहे तो केवळ आमचा देव असावा.
वचन आम्हाला हे देखील सांगतं, जर आम्ही वाचले तर वचन आम्हाला म्हणतं, निर्गमाचं पुस्तक याचा 34वा अध्याय आणि 14वं वचन जर आम्ही वाचले तर आम्हाला त्या ठिकाणी कळते, तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावयाचे नाही. परमेश्वराने विशेष प्रकारे आज्ञा इस्रायल लोकांना त्या ठिकाणी दिलेली आहे. वचन म्हणतं, तुला दुसऱ्या कोणत्याही देवाला नमन करावयाचे नाही, कारण ज्याचे नाव ईर्ष्यावान आहे तो परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे. आम्हाला केवळ देवाचीच उपासना करायची आहे, आम्हाला केवळ देवालाच नमन करायचं आहे. म्हणजे त्या देव परमेश्वराच्या समोरच आम्हाला विशेष प्रकारे आपलं समर्पण करायचं आहे. त्या देवाच्या नावाची थोरवी गायची आहे. जो प्रभू परमेश्वर थोर आहे, त्याच्या समान कोणी नाही, त्या परमेश्वराचीच केवळ आम्हाला थोरवी गावायची आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराने ज्या आज्ञा इस्रायल लोकांना 10 आज्ञा दिलेल्या आहेत, त्या 10 आज्ञामधील देखील आम्हाला पहिली आज्ञा दिसून येते की दुसऱ्या कुणाला देव म्हणून स्वीकारावयाची मुभा देवाच्या विश्वासणाऱ्यांना, अनुयायांना, उपासकांना देण्यात आलेली नाही. आम्हाला ही मुभा दिलेली नाही की आम्ही दुसऱ्या कोणाला देव म्हणून मानावे. आम्हाला केवळ देवाचा जो मान आहे तो आम्ही केवळ देवालाच द्यावा, त्याचीच उपासना आम्ही करावी. ही विशेष प्रकारे अट आमच्या जीवनामध्ये परमेश्वराद्वारे आहे की आम्ही दुसऱ्या कोणाला देव म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकारू नये. परमेश्वराखेरीज आमच्या जीवनामध्ये अन्य कोणी देव नसावा, ही देवाने आम्हाला दिलेली आज्ञा आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, या आज्ञेचं पालन आमच्या जीवनामध्ये आम्ही केलं पाहिजे. जर आम्ही इस्रायल लोकांचा इतिहास पाहिला, निर्गमाचं पुस्तक याचा 25व्या अध्यायापासून जर पुढे आम्ही पाहिलं तर देव परमेश्वर खऱ्या अर्थाने आपल्या उपासकांना आपल्यासाठी तो तयार करू पाहत होता. आणि म्हणून त्याने आज्ञा केली की तुम्ही माझ्यासाठी एक निवास मंडप बांधा. तो निवास मंडप कशाचा द्योतक होता, निवास मंडप कशासाठी होता, जर याकडे आम्ही लक्ष केंद्रित केलं तर माझ्या प्रियांनो, उपासनेच्या दृष्टिकोनातून त्या निवास मंडपाची रचना झालेली आहे की त्याच्या उपासकांनी, देवाच्या लोकांनी, देवाच्या निवडलेल्यांनी, विश्वासणाऱ्यांनी निवास मंडपात येऊन त्या परमेश्वराची थोरवी गावी, त्या परमेश्वराच्या नावाची उपासना करावी आणि परमेश्वर देवाने त्यांच्यामध्ये उपस्थित राहावे. आम्ही त्याला टॅबरनॅकल म्हणतो. हिंदीमध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याला मिलापवाला तंबू म्हणतात, ज्या ठिकाणी मिलाप होतो देवाचा आणि मानवाचा, ज्या ठिकाणी समेट घडवून येतो त्या ठिकाणाला निवास मंडप, आज आम्ही मंदिर, चर्च अशा प्रकारे बोलतो. ते यासाठी आहे की आम्ही देवाची उपासना करावी. ते यासाठी आहे की आम्ही त्या ठिकाणी देव जो योग्यतेचा देव आहे त्या परमेश्वराला आम्ही खऱ्या अर्थाने त्याची उपासना करावी. यासाठी देवाने आम्हाला ते एक ठिकाण दिलं. परमेश्वराने इस्रायल लोकांच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे तो निवास मंडप जो आहे तो त्याची उपासना करण्याकरिता दिला. आणि आज आम्ही देखील या उपासनेमध्ये विशेष प्रकारे सहभागी होत आहोत. आज आमचं जीवन, आज आमचं कुटुंब, आज आमचं घर देवाच्या उपासनेचं ठिकाण झालेलं आहे. देव परमेश्वर ज्या ठिकाणी आमची भेट घेत आहे, देव परमेश्वर ज्या ठिकाणी विशेष प्रकारे आमच्यासोबत वस्ती करत आहे, माझ्या प्रियांनो, त्या देवाची उपासना आज आम्ही करत आहोत. त्या परमेश्वराच्या योग्यतेची उपासना, जो योग्य परमेश्वर आहे त्या परमेश्वराला योग्य ती उपासना आत्म्याने व खरेपणाने आज आमच्या कुटुंबाद्वारे, आमच्या लेकरांद्वारे, आमच्या कुटुंबातील प्रत्येक प्रियजनांद्वारे, आमच्या घराद्वारे आज देण्यात येत आहे. त्यासाठी देव परमेश्वराला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो, देवाची स्तुती असो. माझ्या प्रियांनो, जर आम्ही जुना करार पाहिला, अब्राम आहे, मोशे आहे, यशया आहे, दावीद आहे, इतरही जे सर्व संदेष्टे आहेत, त्यांच्या माध्यमातून उपासनेचे महत्त्व आणि गांभीर्य जे आहे हे इस्रायल लोकांना, विश्वासणाऱ्यांना, आम्हा त्याच्या अनुयायांना, उपासकांना शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. उपासनेचे गांभीर्य आणि त्याचे महत्त्व जे आहे हे शिकवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आणि माझ्या प्रियांनो, किंबहुना ते गांभीर्य जे आहे ते आज आम्हाला प्राप्त झालेलं आहे. म्हणून या उपासनेला आम्ही थांबविलं नाही, या उपासनेला आम्ही सोडलं नाही, या उपासनेला आम्ही मागे टाकलेलं नाही, पण या उपासनेमध्ये आम्ही सहभागी झालेलो आहोत. या देवाच्या उपासनेला जे आहे ते आम्ही आपल्या जीवनातून, ती कृतज्ञता जी आहे या उपासनेच्या माध्यमातून आम्ही प्रगट करीत आहोत. आणि यासाठी देव परमेश्वराच्या नावाला खरोखर मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान असो. आमच्या उपासनेचा केंद्रबिंदू हा आमचा जिवंत देव परमेश्वर आहे. कारण माझ्या प्रियांनो, तो ईर्ष्यावान देव आहे. वचन आम्हाला सांगतं, निर्गम 34:14 वचन म्हणतं की तो परमेश्वर देव जो आहे तो ईर्ष्यावान देव आहे. तो आपला महिमा, आपली जी महती आहे ती कोणा दुसऱ्याला देत नाही, आपलं नाव तो कोणा दुसऱ्याला देत नाही, पण त्याची उपासना आमच्याद्वारे व्हावी ही त्या परमेश्वराची आमच्यासाठी विशेष प्रकारे एक आज्ञा आहे. ती उपासना आम्ही आत्म्याने व खरेपणाने करावी ही जणू काही देवाने आम्हाला दिलेली ती आज्ञा आहे. माझ्या प्रियांनो, आम्ही हे देखील पाहतो की वचन आम्हाला सांगतं की मनुष्य जेव्हा आपल्या जीवनामध्ये, एखादा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये जेव्हा कुठलं कार्य करतो तर त्यावेळेस एक मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्याला आपल्या जीवनामध्ये जणू देवाची उपमा देतो.
पण वचन आम्हाला सांगतं आम्हाला देवाची उपमा केवळ आमच्या त्या जिवंत देवालाच द्यायची आहे, त्या परमेश्वरालाच केवळ द्यायची आहे. आम्ही जे काही सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र आपल्या जीवनामध्ये पाहत आहोत त्यांची आपण केवळ प्रशंसा करू शकतो, ते चांगले आहेत हे केवळ म्हणू शकतो, पण उपासना जी आहे ती केवळ आम्हाला देवाची करायची आहे. उपासना जी आहे ती केवळ आम्हाला त्या आमच्या याहवे परमेश्वराची करायची आहे. कारण माझ्या प्रियांनो, त्या योग्यतेचा तो आमचा परमेश्वर आहे. वी हॅव टू गिव्ह दिस वर्शिप टू आवर अल्मायटी गॉड. आमच्या त्या जिवंत देवाला योग्यतेची ही उपासना जी आहे ती आमच्या जीवनातून आम्हाला सादर करायची आहे. आज आम्ही आपल्या जीवनामध्ये विचार करूया, प्रश्न करूया की माझ्या जीवनातून ही उपासना जी आहे मी ते परमेश्वराला कशा प्रकारे सादर करीत आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला विशेष प्रकारे सांगतं. आम्ही जो या योहान कृषी वर्तमान याचा 4 अध्याय 24 वचन आम्ही पाहिलं, त्या ठिकाणी वचन म्हणतं की देव असावा, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे. म्हणजे याचा अर्थ आमच्या जीवनामध्ये हे प्राप्त होत आहे की गॉड सीक्स ट्रू वर्शिपर्स थ्रू ट्रू वर्शिप. देव परमेश्वर जो आहे तो खऱ्या उपासकांना खऱ्या उपासनेच्या द्वारे शोधत आहे. गॉड सिक्स ट्रू वर्शिपर्स थ्रू ट्रू वर्शिप. थ्रू ट्रू वर्शिप ऑफ वर्शिप हे देखील आम्ही या ठिकाणी म्हणू शकतो. परमेश्वर देव जो आहे तो त्या खऱ्या उपासकांना त्या योग्यतेच्या उपासनेच्या माध्यमातून शोधण्याचा आज प्रयत्न करत आहेत. आज तुम्ही आणि मी विशेष प्रकारे देवाचे ते खरे उपासक आम्ही आहोत काय, झालो आहोत काय, हा विचार आज आम्हाला आमच्या जीवनामध्ये करणे अत्यंत गरजेचे आहे. आमच्या उपासनेमध्ये आम्ही विशेष प्रकारे आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला, त्या परमेश्वराला मान महिमा गौरव देणे अत्यंत गरजेचे आहे. तो प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आमच्या उपासनेचा आधार असला पाहिजे. ही तिसरी महत्वाची गोष्ट आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो आमच्या उपासनेचा आधार असला पाहिजे. पहिली गोष्ट आम्ही पाहिली होती की आमच्या उपासना जी आहे ती विशेष प्रकारे आमच्या जिवंत देवाला आमच्या हृदयातून, आमच्या अंतःकरणातून प्रगट केलेली ती एक कृतज्ञता आहे. दुसरी गोष्ट आम्ही पाहिली की उपासना जी आहे ती विशेष प्रकारे देव परमेश्वर आमच्या त्या उपासनेचा केंद्रबिंदू हा असला पाहिजे. आमच्या उपासनेचं महत्त्व हे केवळ त्या देवाविषयीच असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आहे की या उपासनेचा आधार आमचा येशू असावा. तिमोथेयाला पहिले पत्र याचा 2 अध्याय 5 वचन जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं येशू हाच केवळ मनुष्य व देव यांच्यामध्ये मध्यस्थ असा आहे. का मध्यस्थ आहे? कारण माझ्या प्रियांनो, इब्रिकरास पत्र याचा 10 अध्याय वचन 19 आणि 20 जर आम्ही पाहिलं तर वचन म्हणतं येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्ही पात्र ठरलेलो आहोत की आम्ही देवाची उपासना करावी. त्या येशूच्या रक्ताद्वारे आम्हाला ही पात्रता मिळालेली आहे की आम्ही देवाचे खरे उपासक व्हावे. रोमकारास पत्र याचा 8 अध्याय 15 वचनही आम्हाला सांगतं की येशूद्वारे अब्बा बापा हाक मारता यावी असा दत्तकपणाचा आत्मा आम्हाला प्राप्त झालेला आहे, आम्हाला मिळाला आहे येशूद्वारे. म्हणून आमच्या उपासनेचा आधारस्तंभ जो आहे तो येशू असावा. येशूच्या द्वारे आम्हाला आप्पा बापा हाक मारण्याची संधी जी आहे विशेष प्रकारे प्राप्त झालेली आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्ही आपल्या जीवनामध्ये येशूचा आधार घेऊन त्या देवाची उपासना आपल्या जीवनामध्ये आम्ही करणे अत्यंत गरजेचे आहे. येशू आम्हाला शिकवितो. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावर होता, आम्ही पाहतो मत्ते कृषी वर्तमान याचा 6 अध्याय 9 वचनापासून जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी येशूने आपल्या शिष्यांना शिकविले की तुम्ही देवाला हाक मारा, देवाची प्रार्थना करा. कशी करा? तर हे आमच्या स्वर्गातील पित्या, हे आमच्या स्वर्गातील बाप्पा. त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने हे शिकविले की आम्हाला देवाला हाक मारित असताना त्याला आबा बापा हाक मारायचा आहे, त्याची उपासना आम्हाला करायची आहे, कारण त्या योग्यतेचा तो आहे. ही इज हॅव्हिंग दॅट वर्शिप ऑफ वर्शिप. त्या योग्यतेच्या उपासनेची पात्रता आमच्या परमेश्वराची आहे, त्या योग्यतेचा तो आहे. म्हणून आम्हाला आमच्या जीवनातून त्या परमेश्वराची उपासना सदैव करीत राहणे गरजेचे आहे. आणि येशूने हे शिक्षण आपल्या शिष्यांना दिलेले, अर्थात ते आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील लागू आहे. आज आम्हा विश्वासणाऱ्यांच्या, आम्हा उपासकांच्या देखील जीवनामध्ये ते शिक्षण जे आहे आज ते लागू आहे. आणि म्हणून यासाठी देव परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव धन्यवाद असो. प्रियांनो, ही उपासना करीत असताना अनेक प्रकारच्या अडखळांना आम्ही सामोरे जातो. आज अडखळणं काय आहेत जर आम्ही पाहिले तर आमच्या समोर येऊ शकते. आमच्या आत्म्याची कठीणता जी आहे ही उपासना करीत असताना आमच्या समोर एक अडखळण निर्माण करू शकते.
ही चौथी महत्वाची गोष्ट या उपासनेच्या दरम्यान किंवा वर्शिप ऑफ वर्कशिप या योग्यतेच्या उपासनेमध्ये फार महत्वाची आहे. त्या अडखळांना आम्हाला आपल्या जीवनातून दूर करायचे आहे. ज्या अडचणी आमच्या जीवनामध्ये उद्भवणार आहेत त्यांच्यावर आम्हाला मात करायची आहे आणि त्यावेळेसच आम्ही देवाला खरी उपासना जी आहे आपल्या जीवनातून त्याचे खरे उपासक म्हणून आम्ही आपल्या जीवनातून सादर करू शकतो. आपल्या आत्म्याची कठीणता जी आहे ही सर्वात प्रथम आम्ही आपल्या जीवनातून दूर केली पाहिजे. आम्ही मनापासून व पावित्र्याने आम्हाला देवाची उपासना करायची आहे. वचन म्हणतं पावित्र्याने युक्त होऊन देवाची उपासना करा. जर आमच्या मनाचा कठीणपणा वाढला, जर आमच्या जीवनामध्ये आमच्या अंतःकरणामध्ये कसल्या प्रकारच्या पापाचा वास त्या ठिकाणी असला, पाप जर आमच्या जीवनामध्ये असलं, तर माझ्या प्रियांनो आम्ही देवाची उपासना करू शकणार नाही. आणि म्हणून आम्हाला पावित्र्याने युक्त होऊन त्या देवाची उपासना करायची. आमच्या विशेष प्रकारे अंतःकरणाची जी कठीणता आहे ती आम्हाला आमच्या जीवनातून दूर करायची आहे. उदाहरणार्थ जर आम्ही पाहिलं लेवियाचं पुस्तक याचा 10वा अध्याय वचन 1 ते 3 जर आम्ही पाहिले, नादाब आणि अबिहू यांच्याबद्दल आम्हाला त्या ठिकाणी आढळून येते. त्यांच्या मनाच्या कठीणतेमुळे ते देवाच्या समोर त्या ठिकाणी त्यांची उपासना जी आहे ती मान्य होऊ शकली नाही. माझ्या प्रियांनो, आम्हाला आमच्या जीवनामध्ये ही मनाची कठीणता जी आहे ती आमच्या जीवनातून आम्हाला दूर करणे अत्यंत गरजेचे आहे. लेवियाचं पुस्तक याचा 10वा अध्याय आणि त्याची विशेष प्रकारे 1 ते 3 वचनं जर आम्ही पाहिली तर त्या ठिकाणी आम्हाला दिसून येईल नादाब आणि अबिहू यांच्या पातकांविषयी, पापाविषयी त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. वचन म्हणतं, अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे माझ्याजवळ येतील त्यांना, जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमोर माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला. या ठिकाणी वचन सांगत आहे माझ्या प्रियांनो, देवाच्या समोर देवाच्या उपासनेकरिता जर आम्ही अपवित्रतेने गेलो, त्या ठिकाणी सांगत आहे की नादाब आणि अबिहू जे आहेत ते अशास्त्र पद्धतीने त्यांनी अग्नी जो आहे तो परमेश्वरासमोर नेला. जी पावित्र्यता त्याला गरजेची होती त्या पावित्र्याने युक्त होऊन ते देवाच्या उपासनेकरिता त्या ठिकाणी गेलेले नाही, पण अशास्त्र पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी तो धूप परमेश्वरासमोर जाळण्याकरिता ते त्या ठिकाणी गेले आणि वचन म्हणतं ते त्या ठिकाणी भस्म झाले, ते त्या ठिकाणी मरण पावले, मृत्यू पावले. आणि परमेश्वर देवाने मोशेकरवी हे सांगितले, जे माझ्याजवळ येणार आहेत त्यांना पावित्र्याने युक्त होऊन त्या ठिकाणी यावयाचे आहे. परमेश्वर म्हणतो, जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल. जर तुमच्यामध्ये अपवित्रता आहे, तुमच्या मनाचा जर कठीणपणा तुमच्यामध्ये बळावलेला आहे आणि जर तो घेऊन तुम्ही माझ्याजवळ येत आहात, तर विशेष प्रकारे मी पवित्र आहे ही गोष्ट तुमच्या निदर्शनास येईल. नादाब आणि अबिहू यांच्या जीवनामध्ये ते मरण त्यांना त्या ठिकाणी स्वीकारावे लागले. त्यांच्या वाट्याला ते मरण आले. का? कारण त्यांनी अपवित्र पद्धतीने, अशास्त्र पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी परमेश्वरासमोर धूप जाळीला. देवाची उपासना त्यांनी त्या ठिकाणी अयोग्य पद्धतीने केली. म्हणून माझ्या प्रियांनो, योग्य परमेश्वराला योग्य उपासनेची गरज आहे. योग्य उपासना जी आहे ती आमच्या जीवनातून त्या परमेश्वराला प्राप्त होणे गरजेची आहे. जर अयोग्य पद्धतीने आम्ही करू तर देवाचा क्रोध आमच्यावर भडकणार आहे. देव परमेश्वर आम्हाला त्या गोष्टीची शिक्षा देणार आहे. त्या गोष्टीसाठी आमचं ताडण होईल. ही गोष्ट तुम्हाला आणि मला आमच्या जीवनामध्ये लक्षात घ्यायची आहे. देवाची उपासना ही अशीच करू नका. देवाची उपासना विशेष प्रकारे लाईटली ती घेऊ नका, साधारण रीतीने ती घेऊ नका, पण देवाच्या उपासनेचं गांभीर्य माझ्या प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतलं पाहिजे. या ठिकाणी देवाने हे प्रगट केलं की माझे गौरव जे आहे, परमेश्वर म्हणतो की सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. देव परमेश्वर आपले गौरव कोणाला देत नाही. देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे, आम्ही अगोदरच पाहिले. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहतो की नादाब आणि अबिहू यांच्या जीवनातून ही गोष्ट लोकांसमोर प्रगट झाली की तो पवित्र आहे आणि त्याच्या समक्षतेमध्ये येत असताना पावित्र्याने युक्त होऊन आम्हाला यायचं आहे. मनाचा कठीणपणा बाजूला करून, जगिक गोष्टींना दूर करून आम्हाला विशेष प्रकारे पावित्र्याने युक्त होऊन त्या देवाची उपासना करायची आहे. वचन या ठिकाणी आम्हाला सांगतं. दुसरी महत्वाची गोष्ट जर आम्ही पाहिली तर जगिक गोष्टी ज्या आहेत त्या जगिक गोष्टींपासून आम्ही स्वतःला सांभाळले पाहिजे. योहान कृषी वर्तमान याकडे आपण जाऊया. त्याचा जर आम्ही 17वा अध्याय पाहिला, त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताची याचकीय प्रार्थना आम्ही गेल्या दिवसांमध्ये त्यावर मनन चिंतन केलं होतं, पण त्यामधूनही आम्हाला आणखी शिकण्यासारखं या ठिकाणी प्राप्त होते. जर आम्ही पाहतो तर त्या ठिकाणी वचन विशेष प्रकारे म्हणतं
योहान शुभवर्तमानाचा 17वा अध्याय आणि 15वा वचन बघा काय म्हणतं, तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही. परमेश्वर देव त्या परमेश्वराला जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त ही याचकीय प्रार्थना जेव्हा सादर करीत आहे आपल्या विश्वासणाऱ्यांप्रती, आपले जे अनुयायी आहेत त्यांच्या प्रती जेव्हा ही प्रार्थना त्यांना तो सादर करीत आहे, त्यावेळेस तो म्हणतो की तू त्यांना या जगातून काढून घ्यावे अशी मी तुला विनंती करीत नाही. पण पुढच्या भागामध्ये बघा काय म्हणतो प्रभू येशू ख्रिस्त त्या याचकीय प्रार्थनेमध्ये, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी मी तुला विनंती करीतो. परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्त या याचकीय प्रार्थनेमध्ये अशी विनंती परमेश्वरासमोर सादर करीत आहेत की जे तू मला दिलेले आहेत, जे तू मला विशेष प्रकारे माझे म्हणून दिलेले आहेत, त्यांच्यासाठी माझी प्रार्थना आहे की तू त्यांना जगातून काढून घेऊ नको. हे जग जरी वाईटाने भरलेलं आहे, हे जग जरी विशेष प्रकारे त्या सैतानाच्या अधिपत्याखाली आहे, अंधकाराचं साम्राज्य जरी या जगावर आहे, पण मी तुला ही विनंती करीत नाही की ते या जगातून त्यांना तू बाहेर काढ. पण या जगामध्ये ते असताना प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराजवळ ही याचकीय प्रार्थना करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. माझ्या प्रियांनो, या जगातील वाईट गोष्टींपासून तुम्हाला आणि मला आपल्या जीवनाचं संरक्षण करायचं आहे. हे जग आमच्यासाठी विशेष प्रकारे जरी जगी गोष्टी जी आहेत, जग हे देवाने निर्माण केलेलं आहे, जग विशेष प्रकारे देवाची हस्तकृती आमच्या समोर प्रगट करीते, पण यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या आमच्यासाठी वाईट अशा आहेत, ज्या आम्हाला देवापासून दूर घेऊन जाणारे आहेत, देवाच्या उपासनेपासून आम्हाला वंचित ठेवणारे आहेत. पण वचन या ठिकाणी म्हणतं प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा आपल्या लोकांसाठी, आपल्या शिष्यांसाठी, अनुयायांसाठी जेव्हा प्रार्थना केली, तो त्या ठिकाणी म्हणतो की या जगातील वाईटापासून तू त्यांना राखावे अशी मी तुला विनंती करीत आहे. माझ्या प्रियांनो, आम्हाला या जगातील वाईट गोष्टींपासून स्वतःला राखून ठेवणे गरजेचे आहे. जगातील वाईट गोष्टी आम्हा प्रत्येकाला माहीत आहे. मोहपाशाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मोहपाशापासून आम्हाला स्वतःला अलिप्त राहायचं आहे. मोहपाशाच्या, अभिलाषाच्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांच्यापासून आम्हाला स्वतःला दूर ठेवायचं आहे, अलिप्त ठेवायचं आहे. आणि त्याद्वारे आम्ही खरोखर देवाची खरी उपासना जी आहे आपल्या जीवनातून आम्ही प्रगट करू शकू. ज्या सांसारिक गोष्टी आहेत, ज्या वाईटाच्या आहेत, ज्या आमच्या हिताच्या नाहीत, ज्या आध्यात्मिक जीवनाकरिता आम्हाला तोट्यासारखे आहेत, जे आमच्या जीवनामध्ये आम्हाला देवापासून दूर घेऊन जाणारे आहेत, देवाच्या खऱ्या उपासनेपासून आम्हाला वंचित ठेवणारे आहेत, त्या गोष्टींपासून, त्या जगिक वाईट गोष्टींपासून तुम्हाला आणि मला सुरक्षित राहायचं आहे. आणि माझ्या प्रियांनो, हे एक अडखळण आमच्या जीवनामध्ये कदाचित येऊ शकतं. जर आम्ही विचार केला तर आम्हाला अनेक गोष्टी आमच्या समोर येतील की त्या आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये या जगिक गोष्टी अडखळण निर्माण करतात. मला त्या गोष्टी विशेष प्रकारे असे वाटते की सांगायची गरज नाही. अनेकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत. कोणाच्या जीवनामध्ये पैसा असेल, कोणाच्या जीवनामध्ये विशेष प्रकारे कुठली एखादी वस्तू असेल, कोणाच्या एखाद्या जीवनामध्ये कुठल्या एखाद्या व्यसनाची गोष्ट असेल, कोणाच्या एखाद्या जीवनामध्ये कुठली एका करमणुकीची गोष्ट असेल. माझ्या प्रियांनो, जगिक अडखळणं जी आमच्यासाठी आहेत देवाची उपासना करण्यापासून, त्याचा विचार करा. आणि जर ती अडखळणं खरंच मला देवाची उपासना खऱ्या पद्धतीने किंवा आत्म्याने व खरेपणाने करण्यापासून जर अडखळण म्हणून आहे, त्या गोष्टींपासून, त्या जगिक वाईट गोष्टींपासून स्वतःला लिप्त ठेवा, स्वतःला दूर ठेवा. आणि माझ्या प्रियांनो, देवाची उपासना आपल्या जीवनातून आम्हाला खऱ्यापणाने विशेष प्रकारे सादर करणे गरजेची आहे. तिसरी जर गोष्ट आम्ही पाहिली तर या ठिकाणी वचन आम्हाला हे देखील सांगतं, आळस जी आहे ते आम्हाला देवाच्या उपासनेपासून वंचित ठेवू शकते. नीतिसूत्रे याचा 24वा अध्याय वचन 30 ते 34 जर आम्ही पाहिले, त्या ठिकाणी मुंगीचं उदाहरण देण्यात आलं आहे. मुंगीला पाहून तरी शहाणा हो. माझ्या प्रियांनो, जर आम्ही आळसामध्येच असलो तर आमच्या वाट्याला विशेष प्रकारे नुकसान येणार आहे. आमचं जीवन जे आहे ते विशेष प्रकारे कुठेतरी तुटवडा आमच्या जीवनामध्ये निर्माण होईल. आणि म्हणून या ठिकाणी वचन म्हणतं, जर आम्ही वाचले नीतिसूत्रे 24 आणि त्याचं 30 ते 34 वचन बघा आम्हाला काय सांगतं की एकदा मी आळशाच्या शेताजवळून बुद्धिहीनाच्या द्राक्षमळ्याजवळून जात होतो, तो काटेऱ्यांनी भरून गेला आहे, त्याची जमीन खास कुईरीने व्यापिली आहे व त्याची दगडी भिंत कोसळली आहे असे मला आढळले. ते मी पाहिले, त्याचा विचार केला आणि ते पाहून मी बोध घेतला. आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी घेतो, हात उराशी धरून जरा निजतो. असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसाप्रमाणे गाठील. माझ्या प्रियांनो, आळस जर देवाच्या उपासनेविषयी आम्ही करणार आहोत तर आम्ही देखील देवाच्या आशीर्वादांना कदाचित मुकू. या ठिकाणी विशेष प्रकारे एखाद्या व्यक्ती जो परिश्रम करणारा आहे, त्याच्या परिश्रमांना ज्याप्रमाणे यश येते
त्या गोष्टीचा जरी उदाहरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. जर तो आळशी असला तर त्याच्या वाट्याला दारिद्र्यता येईल, जर तो आळशी नसेल तर त्याच्या वाट्याला सुख समृद्धी येईल. हे जरी या वचनातून आमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जर उपासनेच्या विषयी आम्ही जर हा विचार केला की मी आणखी थोडीशी झोप घेतो, मी आणखी थोडीशी डुलकी घेतो, मी हात उराशी घेऊन धरून जरा निजतो, थोड्या वेळ मी झोपतो, असा जर विचार आम्ही करू, देवाची उपासना आत्म्याने व खरेपणाने आम्ही करू शकणार नाही. आळस जो आहे तो आमच्यावर येईल. आळस जो आहे तो आम्हाला देवाच्या उपासनेपासून दूर घेऊन जाईल. आणि माझ्या प्रियांनो, आम्ही खऱ्या आत्म्याने व खरेपणाने आम्ही देवाची उपासना करू शकणार नाही. या आळसापासून देखील तुम्हाला आणि मला स्वतःला सुरक्षित ठेवायचं आहे. या आळसापासून आम्हाला स्वतःला बचावायचं आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आळस हा आमचा शत्रू आहे. आळस जो आहे तो आम्हाला विशेष प्रकारे दारिद्र्यता देईल. आळस जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आमचा तुटवडा करेल. आळस जो आहे तो आमच्या जीवनामध्ये आम्हाला विशेष प्रकारे काहीच आमच्या हाती तो लागू देणार नाही. आणि उपासनेच्या संदर्भात देखील जर आळशी आम्ही झालो तर माझ्या प्रियांनो, देवाचा आशीर्वाद, देवाचं गौरव, देव जो योग्यतेचा देव आहे, त्या देवाची महती आम्ही आपल्या जीवनातून वर्णू शकणार नाही. वी कांट गिव्ह द वर्शिप टू आवर लिव्हिंग गॉड. आम्ही आमच्या त्या जिवंत देवाला, त्या योग्यतेच्या देवाला आमच्या जीवनातून उपासना जी आहे ती आम्ही सादर करू शकणार नाही. माझ्या प्रियांनो, त्यासाठी आळसाला देखील आपल्या जीवनातून आम्हाला दूर करायची आहे. 3 महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये विशेष प्रकारे लक्षात घ्यायच्या आहेत की या उपासनेमध्ये हे अडखळणं आमच्या जीवनामध्ये जर आली, यांना जर आम्ही बळी पडलो तर माझ्या प्रियांनो, आम्ही देवाला आत्म्याने खरेपणाने उपासना करूच शकणार नाही. देवाची इच्छा आहे की त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने करावी. ती इच्छा तुमच्या आणि माझ्या जीवनातून मला आज पूर्ण करायची आहे. आम्हाला त्या देवाच्या इच्छेला परिपूर्णतेस न्यावयाचे आहे. त्या देवाच्या उपासनेला, त्या देवाला जो योग्य परमेश्वर आहे, ते योग्यतेची उपासना तुमच्या आणि माझ्या जीवनातून प्रगट व्हावी. परमेश्वर देव आम्हा प्रत्येकाला या वचनाद्वारे आशीर्वादित करू. या दिवसांमध्ये विशेष करून वर्शिप टू आवर अल्मायटी गॉड, आमच्या जिवंत देवाला ती देण्याकरिता गॉड आम्हाला मदत करू. मे गॉड हेल्प अस, may God guide us, may God lead us through his Holy Spirit to give him the worship through our life and our deeds. आमच्या जीवनाद्वारे त्या परमेश्वराला ही योग्यतेची उपासना देण्याकरिता परमेश्वर आम्हा प्रत्येकाचं सहाय्य करो, आपल्या मंडळीचं सहाय्य करो, प्रत्येक विश्वासणाऱ्यांचं सहाय्य करो, प्रत्येक कुटुंबाचं सहाय्य करो, प्रत्येक उपासकाचं सहाय्य करो. हीच प्रभूजवळ माझी प्रार्थना आहे. या प्रियांनो, आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आमच्या जिवंत प्रेमळ पित्या, प्रिय प्रभू येशूराया, खरोखर आम्ही तुझे आभार मानित आहोत. प्रभू, उपासना ही देवाच्या अधिकाधिक आम्हाला जवळ घेऊन जाते. आणि म्हणून प्रभू परमेश्वरा, या उपासनेच्या माध्यमातून तुला ओळखण्याची देखील आम्हाला आणखी एक संधी प्राप्त होते. म्हणून प्रभू, दरवेळी या उपासनेमध्ये आम्ही आपलं समर्पण तुला करावं, अधिकाधिक तुझ्या जवळ यावं, अशी कृपा तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर तू कर. आम्ही तुझे उपासक आहोत प्रभू. तू आम्हाला निवडलेला आहे आणि तू म्हणतो तुझी ही इच्छा आहे की तुझ्या उपासकांनी तुझी उपासना आत्म्याने व खरेपणाने करावी. वी आर युअर ट्रू वर्शिपर्स गॉड. हेल्प अस टू गिव्ह यू द वर्शिप थ्रू आवर लाईफ. आम्हाला आमच्या जीवनाद्वारे प्रभू परमेश्वरा तुला ही खरी उपासना, आत्म्याची व खरेपणाची उपासना देण्याकरिता तू आमचं सहाय्य कर, हीच आम्ही या समय तुला विनंती करीत आहोत. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो पित्या. या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललास, उपासनेचा आज अर्थ समजून घेण्याकरिता तू आमची मदत केली. तुझ्या पवित्र आत्म्याकरिता तू आमचं सहाय्य केलं. आमच्या अंतःकरणाचे हृदय प्रभू द्वार तू उघडलेले, म्हणून आम्ही यावेळेस तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू, आमच्या प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रार्थना, आमचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करीत ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोडणी प्रेरणाने मागत आहोत, म्हणून तू ऐक बाप्पा. आमीन. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो. प्रियांनो, खरोखर आमचा जिवंत देव महान देव आहे. त्या देवाच्या उपासनेमध्ये आपण सर्वजण सहभागी आहोत. आत्म्याने व खरेपणाची उपासना देवाला प्रिय आहे आणि ती देवाची आमच्या प्रत्येक उपासकांकरिता इच्छाही आहे, हेच देवाचं वचन आम्हाला सांगते. या वचनाप्रमाणे जीवन आम्ही जगावे आणि त्या परमेश्वराचं जे गौरव आहे त्या देवाला देण्यासाठी परमेश्वर आम्हाला त्याच्या आध्यात्मिक सामर्थ्याने परिपूर्ण करावे, हीच प्रभूचरणी यावेळेस प्रार्थना अर्पित आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो की देवाने आम्हा प्रत्येकाला यावेळी दिवसांमध्ये सांभाळलेला आहे. प्रत्येकांना विनंती आहे की आपण या दिवसांमध्ये आपापल्या जीवनाची काळजी घ्या, घरी राहा, सुरक्षित राहा. पेशंट्स जे आहेत ते आपल्या उल्हासनगरमध्ये देखील वाढत आहेत, अनेक ठिकाणी देखील ते वाढत आहेत. म्हणून आपल्या प्रत्येकाला मी विनंती करतो की आपल्या कुटुंबाची, आपल्या प्रियजनांची काळजी म्हणून कृपा करून आपण प्रत्येकाने आपापली काळजी घ्यावी, ही माझी आपणा प्रत्येकास नम्रतेची विनंती आहे.
म्हणून माझ्या प्रियांनो, या दिवसांमध्ये परमेश्वर देव देखील आमच्या सोबत हो. विशेष प्रकारे आम्ही यावेळेस आपलं समर्पण पुन्हा एक वार प्रभूला करूया. तन मन आम्ही परमेश्वराला दिलेलं आहे. तर या प्रियांनो, यावेळेस आपलं धन देखील दानार्पणाच्या माध्यमातून आपण प्रभूला समर्पित करूया. आणि यावेळेस आपण पुढील गीत गात आपलं दानार्पण प्रभूच्या भांडारामध्ये यावेळेस समर्पित करणार आहोत. या आपण यावेळेस गीत गाऊन आपलं दानार्पण प्रभूच्या भांडारामध्ये टाकूया. आपल्या घरामध्ये एक पात्र घेऊन, खोलवर वाटी किंवा पात्र घेऊन त्यावर पांढरा विशेष प्रकारे एक रुमाल ठेवून आपण त्यामध्ये मोठ्या आदराने, मोठ्या सन्मानाने आपण देवाचं जे आहे ते देवाला देण्याचा आपण यावेळेस प्रयत्न करूया. आपलं दानार्पण प्रभूला समर्पित करूया. पुढील गीत आपणाकरिता येत आहे. सर्व ख्रिस्तासाठी काही, सर्व शक्ती जीव प्राण, शब्द कामे कल्पनाही, सर्व दीनता सजा, येशू ख्रिस्ता सर्व काही
सारे विणे जा. या आपण यावेळेस प्रार्थनेमध्ये असूया. आपलं समर्पण प्रभूला करूया. जे दानार्पण आपण प्रभूच्या भांडारामध्ये टाकलेलं आहे आम्ही त्याला प्रभूच्या हातामध्ये देऊया. त्यासोबतच आपण उपकार स्तुतीची प्रार्थना यावेळेस सर्व वाढदिवस साजरा करणाऱ्या आणि लग्न वर्धापन दिन साजरा करणाऱ्या प्रियजनांना देखील आपण प्रभूच्या हातामध्ये सुपूर्द करू. आपण प्रार्थनेत असू. आमच्या स्वर्गीय बाप्पा, प्रेमळ प्रभुराया, आम्ही पुन्हा एक वार या समय तुझ्या चरणाजवळ येत आहोत. तुझी उपकार स्तुती करीत आहोत पित्या. कारण प्रभू परमेश्वरा, तू आम्हाला सांभाळत आहेस, चालवित आहेस. प्रभू तुझी दयाकृपा आमच्या जीवनावर ठेवली आहे म्हणून आम्ही तुझी स्तुती करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा, या समय प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करीत प्रभू आमच्या मंडळीतील प्रभू त्या सर्व प्रियजनांकरिता प्रभू ज्यांनी प्रभू परमेश्वरा वाढदिवस साजरे केलेले आहेत प्रभू त्यांना तुझ्या कृपेने तू भर बाप्पा. प्रभू परमेश्वरा, सॅम जेकब प्रभू या प्रभू तरुण लेकराला आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. प्रभू परमेश्वरा, आमचे लोंढे अंकल प्रभू यांना आम्ही तुझ्या हातामध्ये देतो. इतरही प्रभू परमेश्वरा ज्यांनी वाढदिवस साजरे केलेले आहेत पित्या त्यांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. प्रभू परमेश्वरा, हा वाढदिवस त्यांच्याकरिता आनंदाचा, सुखा, समाधानाचा, आशीर्वादाचा होऊ दे. तुझी दयाकृपा त्यांच्या जीवनावर तू ठेव. तुझ्या समगामी चालू दे बाप्पा. आणि प्रभू तुझ्या आरोग्याचं वर्धस्त विशेष करून या नवीन वर्षामध्ये त्यांना प्राप्त होईल अशी तू दया कर. आम्ही या समय तुला प्रार्थना करीतो पित्या. प्रभू लग्न वर्धापन दिन साजरे करणाऱ्या प्रभू प्रियजनांना देखील आम्ही या समय तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत पित्या. दिनेश आढाव अंकल आणि अंटी त्यांच्यासाठी देखील प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो पित्या. त्यांच्या प्रभू परमेश्वरा वैवाहिक जीवनामध्ये एक नवीन वर्ष तू दिलं याबद्दल आम्ही तुझ्या नावाला उंचवत आहोत पित्या. त्यांच्या जीवनाची तू सदैव काळजी घे आणि प्रभू परमेश्वरा त्यांच्या तू सोबत प्रभू आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रेमळ बाप्पा, इतरही प्रभू परमेश्वरा ज्यांनी प्रभू लग्न वर्धापन दिन साजरे केलेले आहेत प्रभू त्यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझा आशीर्वाद प्राप्त होत राहावा आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत पित्या. जे नाव आमच्यापर्यंत आले आम्ही त्यांची आठवण करीतो बाप्पा. प्रभू जे काही कारणास्तव प्रभू परमेश्वरा नाव आमच्यापर्यंत पोहोचू शकले नाहीत प्रभू आम्ही त्यांच्याकरिता प्रार्थना करीत आहोत की त्यांनाही प्रभू तुझ्या आशीर्वादाने तू भर. प्रभू या नवीन वर्षामध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये प्रभू वाढदिवसानिमित्त लग्न वर्धापन दिनानिमित्त प्रभू त्या परमेश्वरा तुझे आध्यात्मिक लाभ सदोदित प्राप्त होत राहतील. सुख समृद्धी त्यांच्या जीवनामध्ये मिळेल अशी तू दया कर. हीच आमची असमय तुला विनंती आहे. धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो, तुझी उपकार स्तुती करीतो की त्या सर्व काही तुला समर्पित करीतो प्रभू. आणि प्रभू परमेश्वरा इथून पुढील वेळ तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करीत आहोत. प्रेमळ बाप्पा, खरोखर प्रभू परमेश्वरा जे दान देखील आम्ही तुझ्या पवित्र भांडारामध्ये अर्पित केलेला आहे या दानाचाही तू स्वीकार कर. दानाचा विनियोग प्रभू परमेश्वरा तुझ्या गौरवाकरिता होऊ दे आम्ही या समय तुला विनंती करतो की ते आमच्या प्रत्येक घरामध्ये कुटुंबांमध्ये प्रभू जे तुझं आहे तुला देण्याकरिता प्रभू आम्ही प्रयत्न केलेला म्हणून प्रभू परमेश्वरा याचा आशीर्वाद प्रत्येक कुटुंबांमध्ये नांदेल अशी तू दया कर आम्ही या समय तुला विनंती करतो. भरभराट सुख समृद्धी बरकत प्रभू तुझ्याद्वारे प्राप्त होऊ दे ही देखील आमची या समय तुला प्रार्थना आहे. धन्यवाद देतो प्रभू, तुझे आभार मानतो. प्रभू परमेश्वरा जर कोणी दुःखी आहेत, कष्टी आहेत, आजारी आहेत अशांना देखील आज आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. त्यांच्या जीवनाची तू काळजी घे पित्या. प्रभू परमेश्वरा आमचे तेवढे अंकल आहेत त्यांना तुझ्या आरोग्याने तू भरत आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानितो. प्रभू परमेश्वरा आमच्या नायडू आजी आहे प्रभू त्यांना देखील तुझी कृपा तू प्राप्त होऊ देत आहेस म्हणून आम्ही तुझ्या नावाची स्तुती करीतो, तुझे आभार मानतो पित्या. प्रभू परमेश्वरा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देत आहोत, तुझ्या नावाला आम्ही उंचवत आहोत पित्या की प्रभू परमेश्वरा मसी अंटी प्रभू यांना देखील प्रभू परमेश्वरा तुझं आरोग्य तू दिलेलं आहे, त्यांच्या जीवनाची तू काळजी घेत आहे म्हणून आम्ही तुझी स्तुती करीत आहोत पित्या. इतरही प्रभू परमेश्वरा जे सर्व आजारी लोक असतील प्रभू आज आम्ही त्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करीत आहोत. त्यांच्या जीवनावर प्रभू सदोदित तुझं वरदस्त असू दे. मान महिमा गौरव आदर सन्मान तुला देतो. या दानासह आम्ही आपलं समर्पण तुला करीतो पित्या. पुढील प्रभू भोजन विधी देखील तू आमच्याकरिता आध्यात्मिक लाभाची कर आम्ही या समय तुला प्रार्थना करीत आहोत. प्रभू त्यामध्ये सहभागी होत असताना पावित्र्याने युक्त होऊन प्रभू परमेश्वर आम्ही तुझ्या प्रभू परमेश्वरा मेजामध्ये प्रभू आम्ही सहभागी व्हावे अशी तू दया कर हीच आमची या समय तुला विनंती आहे. प्रार्थना आमचा धन्यता आणणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्याच गोड आणि प्रेमाने मागतो म्हणतो एक बापा, आमेन. प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. प्रियांनो, या आपण यावेळेस विशेष करून एक गीत गाऊया, एक कोरस आपण यावेळेस गाणार आहोत आणि हे एक कोरस होत असताना मग नंतर आपण प्रभू भोजन विधीमध्ये प्रत्येक जण सहभागी होऊया. आपल्या प्रत्येकाला ज्याप्रमाणे सांगण्यात आले होतं माझा विश्वास आहे की आपण विशेष प्रत्येकाने तशी तयारी आपल्या घरी केलेली आहे. एखाद्या फळाचा रस किंवा त्यासोबत कोरा चहा असेल, तो रस जर उपलब्ध नसेल तर कोरा चहा आणि एक भाकर विशेष प्रकारे आपण प्रत्येकाने त्यामध्ये ती तोडून विशेष प्रकारे आपण सहभागी व्हावे ही देखील आपली माझी प्रत्येकाला विनंती आहे आणि आपल्या प्रत्येकाने तशी तयारी केलेली आहे. जे इच्छुक सभासद आहेत ते यामध्ये सहभागी होतील ही देखील माझी आपल्या प्रत्येकास नम्र विनंती आहे. या प्रियांनो, आपण यावेळेस या प्रभूभोजन विधीमध्ये पुढे अग्रेसर होऊया. येशूच्या रक्ते भरले पुण्याचे कुंड जा,
आपण यावेळेस या प्रभुभोजन विधीमध्ये या गीतानंतर सहभागी होत आहोत. जर आपणा सर्वात शक्य आहे तर आपण प्रत्येकजण यावेळेस गुडघ्यावर येऊया आणि त्या प्रभूसमोर आपण यावेळेस नम्र होऊया. धार्मिक असा जो येशू ख्रिस्त तो पित्याजवळ आपला कैवारी आहे, तोच आपल्या पापांबद्दल प्रायश्चित आहे आणि आपल्याच पापांबद्दल केवळ नव्हे तर सर्व जगाच्याही पापांबद्दल आहे. तुम्हाला आपल्या पापकर्माचा खरा व मनापासून पश्चाताप झालेला आहे. तुम्ही आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांशी प्रेमाने व उदारपणाने वागता आहात. परमेश्वराच्या आज्ञेनुसार त्याच्या मार्गाने चालण्याचा व पूर्वीच्या वाईट गोष्टींचा त्याग करून आपले आचरण सुधारण्याचा निश्चय करता आहात. म्हणून मनाला समाधानाचा लाभ व्हावा यासाठी हा पवित्र संस्कार करून घेण्यास पुढे व्हा आणि भक्तियुक्त चित्ताने गुडघे टेकून सर्वसमर्थ परमेश्वरापाशी नम्रतेने आपली पापे कबूल करा. मी यावेळेस आपणा सर्वांकरिता ही पुढील प्रार्थनाही बोलत आहे. आपण सर्व माझ्यासोबत यामध्ये प्रार्थनापूर्वक आपण सहभागी व्हा. हे सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्या, सर्व वस्तूंच्या उत्पन्न करत्या, सर्व मानवाच्या न्यायाधीशा, आम्ही तुझ्यासारख्या दैवी कृपा सागरेच्या इच्छा बाहेर जाऊन वेळोवेळी कायिक, वाचिक व मानसिक अशी दुष्कृत्य व पापे अधमपणाने केली. त्यामुळे तुला आमचा सात्विक राग आला व तुझा क्रोधाग्नी भडकला. हे अगदी यथायोग्यच झाले. ही पापे आम्ही पदरात घेतो. त्याबद्दल आम्हाला फार खेद, पश्चाताप व शोक होत आहे. त्याची नुसती आठवण झाली तरी मनाला यातना होतात. त्यांचा भार आम्हाला अगदी असह्य झाला आहे. हे परमदयाळू पित्या, आम्हावर दया कर. आमच्या हातून जे झाले आहे त्या सर्वांची आम्हाला तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्यासाठी आणि तुझ्या नामाचा बहुमान व गौरव व्हावा म्हणून यापुढे उपरतीला अनुसरून आमच्या हातून वर्तन घडून तुझी सेवा होईल, तुला संतोष होईल असे कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या स्वर्गातील पित्या, तू परमदयेने वचन दिले आहेस की जे मनापासून पश्चाताप करून खऱ्या विश्वासाने तुझ्याकडे वळतात त्या सर्वांच्या पातकांची तू क्षमा करतोस. आम्हावर तू दया कर. आमच्या सर्व पातकांची क्षमा करून त्यापासून आम्हास मुक्त कर. आमच्या सद्वृत्ती बळावू दे. आम्हाला त्यांना सतत धरून राहू दे व आम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ होऊ दे. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पुढे सर्व मनुष्यांची अंतकरणे उघडी आहेत व तुला त्यांच्या सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून काही गुप्त राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे भक्ती करावी व आम्हाकडून तुझ्या पवित्र नामाचे महत्त्व यथायोग्य व्हावे म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमची चित्तशुद्धी कर. आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आमेन. हे दयाळू प्रभू, आम्ही तुझ्या या मेजाजवळ आमच्या नीतिमत्वाचा भरोसा बाळगून येत नाही, पण अनेक वेळा व अनेक प्रकारे आम्हावर झालेल्या तुझ्या मोठ्या करुणेवर भरोसा ठेवून येतो. तुझ्या मेजाखालचा चूर देखील टिपून घ्यावयास आम्ही योग्य नाही, कारण तुझ्या प्रभूचा धर्म असा आहे की सर्वदा दया करावी तो तूच आहेस. यास तो हे दयाघन प्रभू तुझा पुत्र येशू ख्रिस्त त्याच्या अमूल्य रक्ताने आमच्या पापांचे क्षालन होईल, त्याचा आमच्यात सतत वास होईल व आम्ही त्याच्या ठाई राहू. आमचा विकास होऊन आम्हाला खरी जीवन प्राप्ती होईल अशा विश्वासाने तुझा पुत्र येशू ख्रिस्त याने अर्पण केलेले शरीर व सांडलेले रक्त यांच्या स्मरणार्थ आम्हाला भाकर व द्राक्षरस यांचा स्वीकार करू दे. आमेन. सर्व समर्थ परमेश्वरा, आमच्या पित्या, तू दयाळूपणाने आपला एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त याची आमच्या पापांबद्दल वधस्तंभावर प्राणाहुती देऊन दंडाच्या भरपाई करण्याच्या कामी योजना केली. तिच्या योगाने त्याने एकदाच प्राणाहुती दिली व अखिल जगाच्या पापांबद्दलच्या प्रायश्चिताचा यथासांग व पुरेपूर जितका पाहिजे तितका यज्ञ केला. त्याने आपल्या बहुमूल मरणाची सतत आठवण करून देणारा विधी स्थापून माझे पुनरागमन होईपर्यंत करीत राहा अशी आपल्या पवित्र शुभवर्तमानात आम्हाला आज्ञा केली आहे. यास तो हे दयाळू पित्या, आम्ही तुला अति नम्रतेने विनवितो की तू आमची आई आणि असे कर की तुझा पुत्र आमचा तारणारा येशू ख्रिस्त याच्या पवित्र विधीप्रमाणे तू उत्पन्न केलेले पदार्थ, भाकर व द्राक्षरस त्यांचे मरण व यातना यांच्या स्मरणार्थ आम्ही घेऊन त्याच्या पवित्र व धन्य शरीराचे व रक्ताचे वाटेकरी व्हावे. ज्या रात्री तो पराधीन केला गेला त्या रात्री त्याने भाकर घेतली आणि उपकार स्मरण करून ती मोडली आणि आपल्या शिष्यास देऊन म्हटले, घ्या, खा, तुम्हासाठी दिले जात आहे असे माझे शरीर आहे, तुम्ही माझ्या स्मरणार्थ हे करा. त्याचप्रमाणे भोजन झाल्यावर त्याने पेला घेतला आणि उपकार स्मरण करून म्हटले, तुम्ही सर्व यातील प्या, कारण पापांच्या क्षमेसाठी तुम्हाकरिता व बहुतांकरिता सांडले जात आहे असे नव्या कराराचे माझे रक्त आहे. जितकेदा तुम्ही यातले प्याल तितकेदा हे माझ्या स्मरणार्थ करा. आमेन.
हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ सनातन देवा, आम्ही सर्व काळ व सर्वत्र तुझे उपकार स्मरण करावे हे खरोखर उचित आणि आमचे आवश्यक कर्तव्य आहे. यास तो दूत, आदिदूत व स्वर्गातील सर्व समुदाय यांच्याबरोबर आम्ही तुझे गौरवी नाम स्तवितो आणि थोर मानितो आणि आम्ही निरंतर तुझी स्तुती करून म्हणतो, पवित्र 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 सैन्यांचा प्रभुदेव, आकाश आणि पृथ्वी तुझ्या गौरवाने भरली आहे. हे परात्पर प्रभू, तुला गौरव असो. यावेळेस आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की जे या प्रभू भोजनाचे पवित्र पदार्थ म्हणून आपण यावेळेस जे आपल्या घरामध्ये विशेष प्रकारे उपलब्ध केलेले आहे ते आपण प्रत्येकाने आपल्या जवळ घ्यावे. सर्वात प्रथम आपण प्रत्येकाने भाकर घ्यावी. ती भाकर आपण यावेळेस एकत्रितरित्या सर्वजण ग्रहण करणार आहोत. आपल्या प्रत्येकाला विनंती आहे की आपण आपल्या घरामधील जे सर्व प्रियजन आहेत प्रत्येकाच्या जवळ आपण ती भाकर द्यावी. जे इच्छुक यामध्ये सहभागी होत आहेत त्यांना माझी विनंती आहे. ही भाकर घेतल्यानंतर आपण कृपया इथे लक्ष द्यावे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर तुमच्यासाठी दिले गेले, ते तुम्हाला सार्वकालिक जीवनाचा लाभ व्हावा म्हणून तुमच्या जीवात्म्याचे रक्षण करो. ख्रिस्त तुमच्यासाठी मरण पावला, त्याच्या स्मरणार्थी घेऊन खा आणि उपकार स्मरण करीत आपल्या हृदयात भाव धरून याच्या योगाने पोषण करून घ्या. आपण सर्वजण आपल्याकडे असलेली जी भाकर आहे ती सर्वांनी एकत्रितरित्या घ्यावी ही माझी आपल्या प्रत्येकास विनंती आहे. त्याचनंतर आपण यावेळेस प्याला देखील सर्वजण एकत्रितरित्या घेणार आहोत. जो प्याला यावेळेस आपल्याकडे उपलब्ध आहे तो कोरा चहा असेल किंवा फळाचा रस जो आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे. आपणा प्रत्येकास माझी विनंती आहे की परमेश्वराचे एकुलत्या एक पुत्राचं ते पवित्र रक्त म्हणून आपण यावेळेस स्वीकार करणार आहोत, ग्रहण करणार आहोत. आपल्या प्रत्येकाने तो प्याला आपापल्या हातामध्ये घ्यावा ही देखील माझी आपल्या प्रत्येकास विनंती आहे. प्याला हातात घेतल्यावर यावेळेस कृपा करून प्रत्येकाने लक्ष द्यावे. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले ते तुमच्या शरीरास व जीवात्म्यास सनातन जीवनासाठी राखो. ख्रिस्ताचे जे रक्त तुमच्यासाठी सांडले गेले त्याच्या स्मरणार्थ हा प्या व उपकार माना. आपण सर्वजण हा प्याला एकत्रितरित्या ग्रहण करूया. प्रार्थनेमध्ये आपण असूया. माझा जीव प्रभूला थोर मानितो आणि देव जो तारणारा त्याचमुळे मला माझा आत्मा उल्हासला आहे. परमेश्वर देव सदोदित आमच्या आध्यात्मिक जीवनाला उल्हासित करो, त्याच्या आत्म्याने आम्हास परिपूर्ण करो आणि देवाचं वरदस्त आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर, कुटुंबावर सदैव राहो हीच प्रभूचरणी आमची प्रार्थना आहे. शांतीने आपण आपलं जीवन जगूया. प्रभूच्या सेवेत आम्ही प्रत्येक जण सदैव तत्पर राहण्याचा प्रयत्न करू ही देखील आमची प्रभूजवळ प्रार्थना आहे. या प्रियानो, यावेळेस आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये आपलं समर्पण परमेश्वराला करू. आमच्या स्वर्गीय बापा, प्रेमळ प्रभुराया, पुन्हा एक वार आम्ही तुझ्या चरणाजवळ येत आहोत. आजची वेळ आमच्या आयुष्यामध्ये तू आम्हास दिली. या वेळेमध्ये प्रभू परमेश्वरा तुझी कृपा तू आम्हास प्राप्त होऊ दिलेली आहे म्हणून आम्ही तुझे आभार मानितो. प्रभू परमेश्वरा तुझं धन्य शरीर आणि तुझं पवित्र रक्त पित्या प्रभू परमेश्वरा, प्रभू यामध्ये देखील प्रभू परमेश्वरा सहभागी होण्याकरिता प्रभू आज तू आम्हाला संधी दिलेली आहे म्हणून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा तू लावून दिलेला हा साक्रामेंट प्रभू जेव्हा आम्ही पाळत आहोत प्रभू, आम्ही तुला विनंती करतो पित्या की प्रभू याद्वारे प्रभू तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तुझा आशीर्वाद तू दे. प्रभू तुझ्या मरणाची आम्ही घोषणा करीत आहोत, तुझ्या पुनरुत्थानाची घोषणा करीत आहोत आणि प्रभू त्यासोबतच तू आम्हास घ्यावयास परत येणार आहे. प्रभू त्या तुझ्या दुसऱ्या आगमनाची देखील आम्ही घोषणा करीत आहोत. आणि प्रभू आमचं जीवन हे सदोदित प्रभू तुझी गौरवी साक्ष देणार व्हावं, तुझी प्रभू परमेश्वरा ती महान उपासना करणार व्हावं अशी दया तू आमच्या प्रत्येकाच्या जीवनावर कर. आज पुन्हा एक वार प्रभू माझ्या सर्व प्रिय मंडळीला तुझ्या हातामध्ये यावेळेस समर्पित करीतो. प्रभू परमेश्वरा प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये देत आहोत. प्रभू आम्ही तुला या समय प्रभू परमेश्वरा जे सर्व प्रियजन व्हिडिओच्या माध्यमातून आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत त्यांच्या घराला, त्यांच्या जीवनाला, कुटुंबाला आम्ही तुझ्या हातामध्ये देत आहोत पित्या. प्रभू परमेश्वरा तुझं वर्धस सदैव आमच्या जीवनावर तू असू दे. आणि प्रभू परमेश्वरा तुझ्या योग्यतेची जी उपासना आहे ती आमच्या जीवनातून तुला आत्म्याने व खरेपणाने प्रभू सदोदित प्राप्त व्हावी अशी दया तू आमच्यावर कर बापा. The worship of worship is very important for our Christian life.
प्रभू खऱ्या अर्थाने प्रभू आमच्या ख्रिस्ती जीवनाला प्रभू त्या परमेश्वरा चालना देणारी, आशीर्वादाने भरणारी, परिपूर्ण करणारी प्रभू ही जी तुझी खरी उपासना आहे प्रभू, ही आत्म्याने व खरेपणाने करण्यास तू आमचं सदैव सहाय्य कर, हीच आमची असमय तुला विनंती आहे प्रभू. आमचं जीवन आम्ही यावेळेस तुझ्या हातामध्ये समर्पित करीतो पित्या. धन्यवाद देतो, आम्ही तुझे आभार मानतो बापा. सदैव तू आमच्या सोबत हो, ही देखील आमची या समय तुला विनंती आहे प्रभू. येणारा आठवडा तू आमच्या संगती हो बापा. येणाऱ्या आठवड्यामध्ये प्रभू आमच्या प्रत्येक गरजा तुझ्याद्वारे पूर्ण केल्या जाव्यात प्रभू. त्या परमेश्वरा येणाऱ्या आठवड्यामध्ये आमच्या जीवनाद्वारे तुझं गौरव होईल अशी तू दया कर प्रभू. या समय तुला विनंती आहे प्रभू. तुला आम्ही मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो प्रभू. परमेश्वरा आमच्या प्रत्येक मागण्यांच्या पलीकडे देणारा तू आमचा जिवंत देव आहे म्हणून प्रभू पुन्हा एक वार आजच्या या उपासनेकरिता आम्ही तुझ्या नावाला सतशा उंचवित आहोत, तुझी थोरवी गात आहोत प्रभू. परमेश्वरा तूच एक देव आहे की प्रभू जो उपासनेच्या योग्य आहे, पावित्र्याने युक्त होऊन ती आम्ही सदोदित करीत राहावी अशी दया तू आमच्यावर कर बापा. प्रभू सर्वांना तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित करीत आहोत. आज तुझ्या मेजाभोवती देखील येण्याची संधी तू आम्हाला दिली म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो पित्या. प्रभू परमेश्वरा याद्वारे देखील प्रभू आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये तू आम्हाला बळकटी दे, हीच आमची यासमय तुला विनंती दे प्रभू. तुझ्या स्मरणार्थ प्रभू आम्ही हे सर्व करीत आहोत, याबद्दल प्रभू आम्ही तुझे आभार मानतो प्रभू. परमेश्वरा सर्व प्रियजनांना या उपासनेला प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये देत, या उपासनेचा सर्व गौरव प्रभू तुला देत प्रभू. प्रत्येक विश्वासणाऱ्यांना तुझ्या हातामध्ये समर्पित करीत ही प्रार्थना आमचा धन्य तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त जो आमच्या आत्म्याच्या व खरेपणाच्या उपासनेला विशेष प्रकारे खरोखर योग्य असा आहे, त्याच जिवंत देवाच्या नावामध्ये ही प्रार्थना आम्ही मागत आहोत म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण यावेळेस प्रभूने शिकलेली प्रार्थना सर्वजण एकत्रितरित्या बोलूया आणि त्याकरिता माझी आपल्या प्रत्येकास विनंती आहे की आपण आपल्या स्थानावर उभे राहूया आणि प्रभूने शिकलेली प्रार्थना आपण सर्वजण एकत्रित बोलू. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानिले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर तू आज आम्हास दे, तसे आम्ही आपल्या ऋणासून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास हो, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाटापासून सोडील, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता देव जो बाप, देव जो पुत्र आणि देव जो पवित्र आत्मा याची प्रीती, कृपा व सहभागिता येथून सदा सर्व काळ आम्हा त्याच्या सर्व उपासकांसमवेत, सर्व विश्वासणाऱ्यांसमवेत, निवडलेल्यांसमवेत युगाच्या समाप्तीपर्यंत सदोदित असो. आमेन. सुवंद्य देव परात्पर स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जा त्रेक्याला द्या अनंत मा. आमेन. शालोम. प्रभूची शांती सोबत आम्हा त्याच्या विश्वासणाऱ्यांसह असो. आमेन. देवाची स्तुती असो प्रियानो, खरोखर आमचा जिवंत देव महान आहे. आजची उपासना पुन्हा एक वार देवाने आमच्या प्रत्येकाकरिता आशीर्वादाची केली म्हणून त्या जिवंत देवाच्या नावाला मान, महिमा, गौरव, आदर, सन्मान देतो. येणाऱ्या आठवड्यामध्ये देखील आपण बुधवार, शुक्रवारी निश्चित अर्थाने देवाच्या पवित्र वचनावर मनन चिंतन करण्याकरिता आम्ही एकत्रित येणार आहोत आणि त्याकरिता देखील परमेश्वर आमचं सहाय्य करो. एकमेकांसाठी प्रार्थना करा, घरी राहा, सुरक्षित राहा. विशेष प्रकारे या दिवसांमध्ये एकमेकांची काळजी घ्या आणि आपल्या जीवनातून देवाची उपासना आत्म्याने व खरेपणाने करण्याचा आम्ही सदोदित प्रयत्न करीत राहावा. परमेश्वर आपणास आशीर्वाद देव. मे गॉड ब्लेस यू ऑल. धन्यवाद. आमेन.